नमस्कार ॲस्पिरंट्स. कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर फॉर UPSC आणि MPSCमध्ये मी भूषण घोडके तुमचं स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा जो पर्पज आहे तो UPSC आणि MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जी 2025 पासून लागू होणार आहे त्याचं सिलेबस अंडरस्टँड करून घेणे आणि सिलेबस आपलं प्रिपरेशन एक राईट डायरेक्शनमध्ये असण्यासाठी महत्त्वाचं काय मित्रांनो, आपल्याला एक म्हणजे सिलेबस समजलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आयोगाने जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते आपल्याला समजले पाहिजे. आता मेन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं आपण तर आपल्याकडे MPSC आता ही नव्याने लागू होते, म्हणजे इम्प्लिमेंट होते. तर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याला नाही आहे. आहेत पण ते जुन्या पॅटर्नचे जे 2006 पासून ते 2011 पर्यंतचं आहे. पण त्याचा रिलेव्हन्स आता नाही आहे. पण MPSCने जर UPSCकडून सिलेबस घेतला असेल तर आपण ते UPSCचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते बघणे काय आहे गरजेचे आहे. आणि त्याच्यानंतर MPSCचे प्रिलिम्सच्या बाबतीत बघितलं तर प्रिलिम्सचा पॅटर्न हा सेम राहणार आहे. त्याच्यात काही चेंजेस होणार नाही. म्हणून त्याचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते आपल्याकडे ॲज इट इज आहे आणि UPSCचे पण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ते ॲज इट इज आहे. जसं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण पथदर्शक मेन्स मेंटरशिप प्रोग्राम आहे 2025-26 जे कॅन्डिडेट UPSCसाठी आणि MPSCसाठी अपियर होऊ इच्छिता तर त्यांचा एसे GS1, GS2, GS3, GS4 हा जो सिलेबस आहे हा कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करण्यामध्ये त्यांना सिलेबस म्हणजे मटेरियल सिलेक्शनमध्ये तेही स्टँडर्ड मटेरियल सिलेक्शनमध्ये मटेरियल कसं रीड करायचं, नोट्स कशा करायचा आणि तो सगळ्या याच्यामध्ये अप्रोच आणि विथ काही मिनी टेस्ट म्हणजे नियर अबाउट 20 टेस्ट आपण त्याच्यामध्ये काय देणार आहोत. तर तो जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपण स्टार्ट केला आहे आणि त्याच्यासोबतच आपण काय केलेलं आहे एक सारथी मेंटरशिप प्रोग्राम आहे तो स्टार्ट केला आहे. आता सारथी मेंटरशिप प्रोग्राम कोणासाठी आहे की जे कॅन्डिडेट्स नव्याने प्रिपेअर करत आहेत किंवा काही कॅन्डिडेट्स ज्यांनी NCERTs किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड वाचलेले आहेत पण त्यांनी हे कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केलेले नाही आहेत. तर त्यांच्यासाठी काय आपण केलेलं आहे तर सारथी मेंटरशिप प्रोग्राम आपण हा स्टार्ट केलेला आहे. तर त्याचाच भाग म्हणून आपण हे जे काही अप्रोच व्हिडिओज आहेत ते अप्रोच व्हिडिओज बघत आहोत. तर आता जो सिलेबस आहे सिलेबस मग हा ओव्हरऑल सिलेबस मग आपण प्रिलिम्स आणि मेन्सच्या बाबतीत जर बघितला तो UPSC आणि MPSCसाठी कसा आहे तर ते आपण समजून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ पाथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम 2025-26 आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर सारथी मेंटरशिप प्रोग्राम या दोघांसाठी काय असणार आहे तर कॉमन असणार आहे. कारण सिलेबस त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही आहे. पण मग सिलेबस अंडरस्टँड करून घेत असताना कसं केलं पाहिजे ते आपण याच्यामध्ये काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत. तर चला मित्रांनो आपण काय करूया तर सिलेबस जो आहे तो सिलेबस या ठिकाणी अंडरस्टँड करूया. आता हा जो सिलेबस आहे ना तर सिलेबस जर तुम्ही बघितला तर UPSC आणि MPSCचा प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल हे दोघांचे सिलेबस काय आहेत तर सेमच आहेत. कारण MPSCने UPSCकडूनच इन्स्पायर होणे सिलेबस काय केलेले आहेत तर अडॉप्ट केलेले आहेत. फक्त MPSCमध्ये काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स एक्स्ट्राचे आहेत. तर त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत हा जो सिलेबस दोघांसाठी कॉमन आहे ना तर दोघांसाठी कॉमन असलेला सिलेबस आपण सोबत डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर म्हणजे तेच करत असताना त्याच्यासोबतच जे MPSCमध्ये ॲडिशनल पॉईंट्स कुठले आहेत फॉर एक्झाम्पल विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र किंवा विथ सम रेस्पॉन्स टू महाराष्ट्र असे काही वर्ड्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले तर आपण त्याला पण काय करणार आहोत तर हायलाईट करणार आहोत. तर आपण सुरुवातीला काय करूया मित्रांनो एक जस्ट ओव्हरव्ह्यू बघून घ्या. कारण हा प्रिलिम्सचा पण सिलेबस दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मेन्सचा पण सिलेबस दिलेला आहे. जसं आपल्याला माहिती आहे की प्रिलिम्समध्ये जी आहे ही क्वालिफाईंग स्टेज आहे 400 मार्कांसाठी होते. याच्यामध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2 दोघंही 200-200 मार्काला होतात कॅरी होतात. त्याच्यानंतर काय आहे जो सेकंड पेपर आहे तो त्याला आपण CSAT म्हणतो. त्याला सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे. कॅन्डिडेटला याच्यामध्ये किती मार्क्स सिक्युअर करायचे तर 33% म्हणजे 200 पैकी किती तर 66 मार्क कमीत कमी कॅन्डिडेटकडे असले पाहिजे. तेवढे क्वालिफाय झाल्यानंतर मग GS1मध्ये जो काही टॉपिक्स म्हणजे त्याच्यावर जो GS1चा जो पेपर असणार आहे त्याच्यावर कॅन्डिडेटचं काय असणार आहे तर जो कट ऑफ आहे तो कट ऑफ ठरणार आहे. आणि कट ऑफ जे कॅन्डिडेट्स क्वालिफाय करतील ते मेन स्टेज जे असतील ते मेन्सच्या स्टेजला काय असणार आहे तर क्वालिफाय होणार आहे. आणि सिमिलरली जर मेन्समध्ये बघितलं तर मेन्समध्ये 9 पेपर आहेत. तर 9 पेपरमध्ये 2 पेपर लँग्वेजचे आहेत ते क्वालिफाईंग नेचरचे आहेत. तर त्याचा जो सिलेबस आहे तो आपण इथे घेतला नाही आहे. पण आपण जे 1750 मार्क आहे की ज्याच्या म्हणजे 1750 पैकी ऑप्शनल जर सोडला जे 4 GS आणि 1 SA तर त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण या ठिकाणी काय तर घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये जो सिलेबस आहे हा सिलेबस पण आयोगाने काय केलं आहे तर डिटेलमध्ये हा इन्क्लूड केलेला म्हणजे डिटेलमध्ये दिलेला आहे. तो आपण तो समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तर प्रिलिम्सच्या पेपरमध्ये बघितलं ना मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो तर प्रिपरेशन करत असताना प्रिलिम्सचा सिलेबस असला काय आणि मेन्सचा सिलेबस असला काय हा याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होतो. म्हणजे मेन्सचा सिलेबस जर तुमचा अगदी व्यवस्थित कव्हर झालेला असेल तर प्रिलिम्सचा तुमचा 90 to 95% सिलेबस कव्हर होऊन जातो. फक्त हा जो जनरल सायन्सचा कॉन्सेप्ट आहे ना की जो मेन्समध्ये नसतो स्पेसिफिकली तर तो प्रिलिम्सला असतो.
तर हा फक्त तुमचा काय एवढाच टॉपिक बाकी राहतो. बाकीचे सगळे जे टॉपिक आहे म्हणजे 7 पैकी 6 टॉपिक्स आहेत. हे जर तुम्ही व्यवस्थित आपण प्रिपेअर केले, प्लॅनिंगने केले, स्ट्रॅटेजिक पद्धतीने जर केले, तर तुमचा प्रिलिम्सचा सिलेबस पण काय होतो, तो कव्हर होतो. फक्त प्रिलिम्समध्ये चेंजेस काय होतात, तर अप्रोचचा चेंज होतो. कारण प्रिलिम्स ही MCQ टाइप्स क्वेश्चन म्हणजे एक्झाम आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आणि मेन्समध्ये जर बघितलं तर मेन्समध्ये काय आहे, तर ही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक्झाम आहे. त्या ठिकाणी क्वेश्चन दिलेले असतात आणि क्वेश्चनचं आन्सर लिहावं लागतं. आता प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये काय आहे, की प्रिलिम्समध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल आणि त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिले जातील आणि ते 4 ऑप्शन्सपैकी तुम्हाला एक जे करेक्ट ऑप्शन आहे ते निवडायचं आहे किंवा उरलेले जे रॉंग ऑप्शन्स आहेत ते एलिमिनेट करून राईट ऑप्शन्सपर्यंत जायचं आहे. म्हणजे यामध्ये जेव्हा प्रिलिम्स स्टेजला जर बघितलं ना, तर ऑप्शन तुमच्या डोळ्यासमोर असतात आणि डोळ्यासमोर असल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यामधून ओळखावं लागतं. मेन्सच्या स्टेजमध्ये तसं होत नाही. तिथे तुम्हाला फक्त क्वेश्चन दिलेला असतो आणि त्या क्वेश्चनला इंटरप्रिट करून तुम्हाला त्याची ज्या रिलेटेड जी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे त्याला आपण त्याचं उत्तर म्हणतो, ते उत्तर तुम्हाला आठवून काय करावं लागतं, तर त्या ठिकाणी लिहावं लागतं. हा जो बेसिक डिफरन्स आहे ना, हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा मित्रांनो. कारण हा अभ्यासाच्या पद्धतीमध्ये पण बदल करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे नोट्स प्रिपरेशनची जी टेक्निक्स असते, त्याच्यानंतर कुठल्या सब्जेक्टला किती वेळ दिला पाहिजे, कुठल्या गोष्टी आठवल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी फक्त रिवाईज केल्या पाहिजे, म्हणजे रीड करायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी तर ह्या ह्याच्यासाठी काय होतं, हे जे काही डायमेन्शन्स आहेत, जे आपल्याला आपण आता डिस्कस केले ते महत्त्वाचे ठरतात. आपण वन बाय वन करूया. आता करंट इव्हेंट्स ऑफ जसा पेपर 1 जर बघितला प्रिलिम्सचा दोघंही UPSCचा आणि MPSCचा, तर पॉईंट एकदम सेम आहे. फक्त हे जे काही महाराष्ट्र विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, 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 महाराष्ट्र हे जे वर्ड्स आहेत ना, मी जे हायलाईट करून दिले किंवा बोल्ड केलेत, तेवढे फक्त MPSCच्या प्रिलिम्सच्या पेपरमध्ये काय आहे, हे त्यांनी एक्स्ट्राचे दिलेले आहेत. बाकीचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस ॲज इट इज आहे. क्वेश्चन विचारण्याच्या पद्धतीमध्ये चेंजेस होतात. पण आता ज्यावेळेस आपण सिलेबस डिस्कस करत आहोत, तर सिलेबस डिस्कस करत असताना यामध्ये फक्त हे एवढे ॲडिशनल जे वर्डिंग आपल्याला किंवा हायलाइटेड वर्ड्स आहेत, ते हायलाइटेड वर्ड्स आपल्याला या ठिकाणी आढळतात. मग आता पहिला जो पॉईंट आहे, करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजे आता याच्यामध्ये तुमच्या सिलेबस जेवढं मेन्सचं असते, म्हणजे मेन्समध्ये इन्क्लूड असणारे टॉपिक, त्याच्यानंतर प्रिलिम्समध्ये इन्क्लुडिंग असणारे टॉपिक, त्याच्याशी संबंधित असणारे जे काही करंट अफेअर्स ते स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला चालतात, त्या संदर्भातले काय आहेत तर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणजे याचा जो आपण म्हणू शकतो स्पेक्ट्रम एकदम वाईड त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले तर आपल्याला लक्षात येऊन जाऊ शकते की कुठल्या पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा कुठल्या पद्धतीने हा करंट अफेअर्सचा जो स्टडी आहे तो करायला पाहिजे. करंट अफेअर्ससाठी काय न्यूजपेपर आणि आपला ज्ञान मॅगझिन आहेत, मंथली मॅगझिन, ते इम्पॉर्टंट ठरतं. त्याच्यानंतर हिस्ट्री, मग हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेस्टेज टू महाराष्ट्र. UPSCच्या कॉन्टेक्समध्ये जर बघितलं ना, तर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. आता इथं जी हिस्ट्री ऑफ इंडिया आहे ना, याच्यामध्ये बरेचसे पार्ट येतात. मग हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये एन्शियंट इंडिया येते, मिडिवल इंडिया येते. एन्शियंट अँड मिडिवल इंडियासोबत ओव्हरलॅप होणारा आर्ट अँड कल्चरचा पार्ट येतो आणि त्याच्यानंतर मॉडर्न इंडिया येतो आणि त्याच्यानंतर इंडियन नॅशनल मुवमेंट. आता इंडियन नॅशनल मुवमेंट जर बघितली, हा नॅशनलिझमचा फेस हा सेकंड हाफ ऑफ द 18th सेंचुरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय किंवा कॅन्डिडेट ज्यावेळेस पुस्तक वाचतात तर त्यांच्या सोयीसाठी ते काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची जी एस्टॅब्लिशमेंट होते तर तेव्हापासून म्हणजे नॅशनलिझमचे जे फेजेस किंवा वारे आपण म्हणू शकतो इंडियन मास मुवमेंटमध्ये किंवा इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये ते 1850 नंतर काय होत आहेत तर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणून हिस्ट्री ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट हा आहे आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये त्यांनी विचारलेलं विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा जो हिस्ट्री आहे ती पण म्हणजे एन्शियंट, मेडिएव्हल, त्याच्यानंतर आर्ट अँड कल्चरचा पार्ट आणि मॉडर्न इंडियाचा जो पार्ट आहे तो. याच्यामध्ये पोस्ट इंडिपेंडन्सचे क्वेश्चन्स असं ॲज इट इज यांनी मेन्शन नाही केलेलं आहे. तर पण याच्या सिलेबसमध्ये जेव्हा आपण हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणतो, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया पण येऊ शकतो. पण यावर बरेचसे क्वेश्चन्स नाही विचारले, UPSC असेल किंवा MPSC असेल. आणि त्याच्यानंतर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री जो तुमचा मेन्सचा पार्ट आहे तो तुमच्या प्रिलिम्समध्ये नाही आहे. त्याच्यानंतर जिओग्राफी, मग जिओग्राफीमध्ये यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफी. मग फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड. म्हणजे हे 3 वर्ड्स महत्त्वाचे. फिजिकल जिओग्राफी जी लक्षात घ्यायची, त्याच्यामध्ये मग फिजिकल फीचर्स असतील, ओशनोग्राफी असेल, क्लायमॅटॉलॉजी असतील, यासारखे जे डायमेन्शन्स असतील ते डायमेन्शन्स हे फिजिकल जिओग्राफीमध्ये इन्क्लूड होतात. मग कुठल्या कॉन्टेक्समध्ये, वर्ल्डच्या कॉन्टेक्समध्ये, इंडियाच्या कॉन्टेक्समध्ये आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये. त्याच्यानंतर सोशल जिओग्राफी, मग सोशल जिओग्राफीमध्ये पॉप्युलेशन्स असणार आहे, ठीक आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे, सेटलमेंट असणार आहे, हे जे काही डायमेन्शन्स येतात. त्याच्यानंतर ह्युमन जिओग्राफीचा जो पार्ट येतो, मग ह्युमन रिसोर्सेस वगैरे हा जो पार्ट असेल हा सोशल जिओग्राफीमध्ये येऊन जातो. कुठल्या कॉन्टेक्समध्ये, वर्ल्ड, इंडिया आणि महाराष्ट्र. त्याच्यानंतर इकॉनॉमिक जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये मग ॲग्रिकल्चर असेल, सेकंडरी इंडस्ट्रीज असतील, टर्शनरी इंडस्ट्रीज असतील, त्याच्यानंतर त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, मिनरल्स कसे आहेत, फॉरेस्ट्री वगैरे जे असेल, या रिलेटेड जे डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स याच्यामध्ये येतात. मग कुठल्या कॉन्टेक्समध्ये, वर्ल्ड, इंडिया आणि महाराष्ट्र. त्याच्यानंतर पॉलिटी, इंडिया आणि महाराष्ट्र. पुन्हा या ठिकाणी काय, हा जर अँड आणि महाराष्ट्र हा वर्ड जर हे 2 वर्ड काढून टाकले तर उरला जो पॉईंट आहे हा UPSC आणि MPSCसाठी सेम आहे. मग याच्यामध्ये काय त्यांनी पॉलिटी अँड गव्हर्नन्स,
कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यू एटसेट्रा. आता हे जे पॉलिटी, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन हे जे काही वर्ड्स आहेत ना, ज्यावेळेस आपण सिलेबस सिम्प्लिफिकेशन करणार तर त्यावेळेस ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. म्हणून या ठिकाणी मी ते काही जास्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत नाही. पण ज्यावेळेस आपण मेन्सचा सिलेबस बघू ना, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की तो जर कव्हर केला ना, तर हे आपल्याला काही वेगळं कव्हर करण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर इकॉनॉमीचा जो पार्ट, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह आणि एटसेट्रा. हे जे एटसेट्रा लावलेत ना मित्रांनो, म्हणजे यांनी ओपन एंडेड सिलेबस टाकलेला आहे. याच्यामध्ये याच्याशी रिलेटेड जे काही मॅक्रो डायमेन्शन्स आणि मायक्रो डायमेन्शन्स आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतात. म्हणून हा जो ETC असतो ना, हा थोडा आपला म्हणजे इंडिकेटर देतो आपल्याला की थोडं सावध राहायचं आहे की याचा जो स्पेक्ट्रम आहे हा ब्रॉड होऊ शकतो. हा ब्रॉड होणारा स्पेक्ट्रम कुठल्या लाईटमध्ये बघितला पाहिजे, तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत तर त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं पाहिजे. इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट म्हणजे आपली इकॉनॉमिकल कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघतो. मग समजा ग्रोथ असेल, डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथचा रिलेटेड असेल, मग ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये डेव्हलपमेंट, सेकंडरी, टर्शरी, सर्व्हिसेस, क्वाटर्नरी, ह्या जे काही याच्यात डेव्हलपमेंट होणार ते. त्याच्यानंतर सोशल डेव्हलपमेंटमध्ये पुन्हा जो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचा पार्ट येतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा पार्ट होतो, पॉवर्टी असणार आहे, त्या रिलेटेड जे काही इश्यूज येतात ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट्स स्पेशलायझेशन, यामध्ये त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं आहे. आता हे जे पॉईंट्स आहेत 5, 6, 7 याच्यामध्ये काही चेंजेस म्हणजे 1, 5, 6, 7 हे UPSC आणि MPSCसाठी सेम आहे. याच्यामध्ये वर्ड टू वर्ड सिमिलरिटी आहे. तर 2, 3, 4 मध्ये काय त्यांनी महाराष्ट्र रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत ते ॲड केलेले आहेत आणि तेवढंच त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. जनरल इश्यूज याच्यामध्ये एन्व्हायरमेंट येते, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. म्हणजे एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज हे जे डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्सवर ते काय विचारू शकतात, तर क्वेश्चन्स विचारू शकतात. UPSCमध्ये बऱ्यापैकी याच्यावर वेटेज असते. करंटमध्ये ज्या काही हॅपनिंग्स चालू आहेत त्याच्यानंतर जे काही कन्व्हेन्शन्स साईन केलेले आहेत, कुठल्या ट्रिटीज साईन झालेले आहेत, नवीन कुठली इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिश झाली असेल किंवा नवीन कुठलं पॉलिसी वगैरे इम्प्लिमेंट झाली असेल तर त्याच्यावर हे क्वेश्चन्स विचारले जातात. आणि त्याच्यानंतर जनरल सायन्स, UPSCच्या कॉन्टेक्समध्ये बघितलं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट विचारला जातो. आणि त्याच्यानंतर जर आपण MPSCच्या कॉन्टेक्समध्ये बघितलं तर प्युअरली मॅक्सिमम क्वेश्चन म्हणजे जे 20 क्वेश्चन विचारले जातात त्यापैकी मॅक्सिमम क्वेश्चन हे जनरल सायन्स म्हणजे जे आपण 9वी, 10वी, 11वी, 12वी म्हणजे त्याच्या म्हणजे 6वी ते 10वी आणि काही त्याचा ॲडव्हान्स ॲडिशनल पार्ट जो 11वी आणि 12वीमध्ये असतो त्या बेसवर हे क्वेश्चन्स काय केले जातात ते विचारले जातात. आता हे जे सिलेबस आहे मित्रांनो आपण फक्त वाचून घेतलं कारण की याचं आपण पुढे बघणार आहोत की मेन्स याचं कसं साम्य राहते किंवा याचं कशी याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते. म्हणजे आपण जर मेन्स कव्हर केला तर हे पुन्हा आपल्याला कव्हर करण्याची गरज पडत नाही, फक्त अप्रोच चेंज होतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सच्या फेजमध्ये जातात तर त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून फक्त क्वेश्चन कसे विचारलेले आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही फक्त जे काही तुमचं सोर्स सिलेक्शन केलेलं आहे त्याकडे तुम्ही बघतात आणि त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असेल, जी फॅक्च्युअल असेल आणि जी गरजेची असेल ती तुम्ही तुमच्या मायक्रो नोट्समध्ये घेत असतात. तेवढाच फरक पडतो. त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये काय आहे, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज दिले असतात त्या बेसिसवर क्वेश्चन्स विचारले जातात. हा कॉम्प्रिहेन्शनचा. इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग द कम्युनिकेशन स्किल म्हणजे त्याच्यामध्ये काय गोष्टी करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, म्हणजे काही सिच्युएशन्स दिली असेल सिच्युएशन्स बेसवर विचारू शकतो. लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे काही पझल दिलेलं असेल, काही पॅराग्राफ दिलेला असेल, त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले असतील आणि सोल्युशनपर्यंत या असं काही दिलं. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. आता UPSC जर बघितलं नियर अबाउट 2014 नंतर किंवा 2014 पासून पुढे ना हे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचे जे क्वेश्चन्स आहेत ते दिसत नाही, पण आपल्याला MPSCमध्ये दिसतात. याला निगेटिव्ह मार्किंग नसते, बाकीच्यांना निगेटिव्ह मार्किंग असते. जनरल मेंटल ॲबिलिटी मग रिझनिंग असेल, ॲप्टिट्यूड असेल, मॅथमॅटिकल क्वेश्चन्स असतील त्याच्यावर विचारले जातात. बेसिक न्यूमेरेसी जसं तुम्हाला सांगितलं की हे कॉम्बाईनली गोष्टी येतात. मग काही वेळेस ग्राफ दिले असतात त्याचं ॲनालिसिस करावं लागतं, टेबल्स दिलेलं असतं त्याला रिडिंग करावं लागतं, त्या बेसिसवर काही कॅल्क्युलेशन्स असतात ते करून उत्तरापर्यंत न्यावं लागतं. ठीक आहे. मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल म्हणजे हे कॉम्प्रिहेन्शन ॲज जनरल अंडरस्टँडिंग आणि त्याच्यानंतर जे मराठी आणि इंग्लिश म्हणजे मराठीचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये दिलेलं नसणार आहे आणि इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठीत दिलेलं नसेल. पण हे फक्त काही कॉम्प्रिहेन्शन जे ज्याला पॅसेज म्हटले जातात ते बायलिंग्वल असतात. म्हणजे UPSCमध्ये बघितलं तर इंग्लिश आणि इंग्लिशचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन. ठीक आहे. पण MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये फक्त हा जो मराठी अँड हे जे 2 वर्ड्स आहेत ना ते ॲड केलेले आहेत. बाकी याच्यामध्ये जो सिलेबस आहे हा सिलेबस हा सिमिलर. आता हा जो डिस्कशनचा पॉईंट म्हणजे आपण CSAT ज्याला म्हणतो किंवा GS2 ज्याला म्हणतो प्रिलिम्स फेजमधला किंवा प्रिलिम्सच्या 2 पेपरपैकी 1 पेपर याचं जे डिटेल डिस्कशन आहे ज्यावेळेस आपल्याला प्रिलिम्स फेज येईल ना मित्रांनो त्यावेळेस आपण आता करणार आहोत. आता सुरुवातीला आपला फोकस काय असणार आहे, मेन्स स्पेसिफिक सब्जेक्ट जे प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांना ओव्हरलॅप होत आहेत तर त्याच्याकडे बघणे. त्याच्यानंतर प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे तो मेन्सच्या सिलेबसशी लिंक करणे आणि तो अंडरस्टँड करणे. आणि अंडरस्टँड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला लक्षात येऊन जातं की आपलं जे
म्हणजे आपण म्हणू शकतो प्रिपरेशन आहे ते स्ट्रीमलाईन होतं. ते स्ट्रीमलाईन करण्याचा आपण प्रयत्न करूया. आता मेन्स सिलेबस जसं अगोदर डिस्कस केलं आपण की मेन्सच्या स्टेजला 9 पेपर असतात. 9 पेपरपैकी 2 पेपर लँग्वेजचे असतात, ते क्वालिफाईंग असतात. ते आपण या ठिकाणी डिस्कस म्हणजे कन्सिडर नाही केलेले आहेत. तर मग आपण याच्यामध्ये काय उरलेले जे काही पेपर्स आहेत म्हणजे ऑप्शनलचा पेपर सोडून ते 5 पेपर जे आहेत त्याच्या संदर्भातला जो सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे जनरल स्टडीज झाला म्हणतो. त्याच्यामधले पहिला आहे तो एसे. एसे हा 250 मार्कासाठी येतो. जसं नवीन स्ट्रक्चर आता MPSCने डिक्लेअर केला आणि UPSC आता 2013 पासून जशी एक्झाम कंडक्ट करतायत त्यावेळी त्यांचा जो एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे त्यावरून लक्षात येतं की 2 सेक्शन असतात A आणि B मध्ये आणि प्रत्येक सेक्शनमध्ये 4 टॉपिक दिलेले असतात. कॅन्डिडेटला A सेक्शन B सेक्शनमधून कमीत कमी एक टॉपिक निवडायचा असतो आणि प्रत्येक टॉपिक जो तुम्ही एसे लिहिणार तो 125 मार्काचा असतो आणि तो एसे तुम्हाला 1000 ते 1200 शब्दांमध्ये लिहावा लागतो. मग त्याच्या संदर्भातले हे दिलेले आहेत. मग आता ह्याच्यात त्यांनी म्हणलं इन एसे पेपर कॅन्डिडेट्स मे रिक्वायर्ड टू राईट एसे ऑन मल्टिपल टॉपिक्स. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की मल्टिपल टॉपिक्स म्हणजे नियर अबाउट 8 टॉपिक्स देतात ते आणि 8 टॉपिक्स 2 सेक्शनमध्ये डिवाइड केलेले असतात आणि प्रत्येक सेक्शनमधून कमीत कमी एक टॉपिक जो असतो तो कॅन्डिडेटला काय करावा लागतो तर निवडावा लागतो लिहिण्यासाठी. They will be expected to keep closely to the subject of essay and to arrange their ideas in orderly fashion and write concisely. म्हणजे तुम्ही जोही सब्जेक्ट निवडणार आहात एसेमध्ये जे टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला त्याच्यातलं जोही तुम्ही क्वेश्चन निवडणार आहात किंवा एसे टॉपिक निवडणार असाल तुम्ही एक्सपेक्टेड आहे कॅन्डिडेटला की त्याने काय जो सब्जेक्ट निवडला असेल ना त्याच्या क्लोजली राहून तुम्ही काय करायचं आहे एसे लिहायचा आहे आणि तो ऑर्डरली फॅशनमध्ये लिहायचा आहे. म्हणजे त्याचा जो फ्लो आहे तो फ्लो मेंटेन झाला पाहिजे आणि कन्साइजली लिहिलं पाहिजे. म्हणजे अगळपगळ न लिहिता जेवढे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे जेवढे गरजेचे आहेत त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी बघायच्या आहेत. आता एसे लिहिण्यासाठी महत्त्वाचं काय मित्रांनो पहिले कंटेंट असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जे आपल्याला जे एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन्स म्हणजे एसे टॉपिक्स येतात जनरली आपण त्याला जनरल स्टडीजच्या थीमवर डिवाईड करू शकतो आणि दुसरे काही फिलॉसॉफिकल क्वेश्चन्स येतात किंवा एसे येतात त्याच्यासाठी आपल्याला एक एसेचं जे अंडरस्टँडिंग आहे म्हणजे एथिक्सचं जे अंडरस्टँडिंग आहे ते एथिक्सचं अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट ठरते. हे जर आपलं व्यवस्थित स्ट्रॉंग असलं ना तर मग एसेमध्ये जे डायमेन्शन्स आहेत ना ते डायमेन्शन आपल्याला जनरेट करता येतात. म्हणून सुरुवातीला आपण काय करूया जर जनरल स्टडीजचं जे सिलेबस वगैरे असेल ते बघूया आणि त्याच्यानंतर एकदा बेसिक मिनिमम लेवल ऑफ कंटेंट कॅन्डिडेटचं तयार झालं म्हणजेच थोडक्यात त्यांनी NCERTs आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि ओनली NCERTs इन द कंटेक्स्ट ऑफ UPSC एवढं जर त्यांचं व्यवस्थित आपल्या सारथी मेंटरशिप प्रोग्रामच्या ऑब्जेक्टिव्हप्रमाणे जर त्यांनी व्यवस्थित करून घेतलं तर मग त्याच्यानंतर हा जो एसेचा टॉपिक आहे ना किंवा एसे कसा अप्रोच करायला पाहिजे किंवा एसेचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे तर त्याच्याकडे वळण्यामध्ये आपल्याला काय राहील ते फ्रुटफुल लागेल. तर मग आता त्याच्यानंतर आपण काय करूया तर जनरल स्टडीज 1 पेपरकडे जाऊया. आता जनरल स्टडीज 1 पेपरमध्ये जर बघितलं आता सिलेबसच्या हेडिंगमध्ये त्यांनी दिलेलं आहे इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने 3 ते 4 सब्जेक्ट घेतलेले आहेत. जर आर्ट अँड कल्चर हा पार्ट आपण हिस्ट्रीमध्ये इन्क्लूड करून घेतला तर 3 सब्जेक्ट दिसतात म्हणजे हिस्ट्री त्याच्यानंतर सोसायटी आणि जिओग्राफी. मग आता हे जे आहेत ना की इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री, जिओग्राफी हे जे कीवर्ड्स तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेत ना तर त्याच्या बेसिसवर मी काय केलेलं फक्त याला क्लासिफाय केलं जे तुम्हाला एकदम सिम्पल आहे हे तुम्हाला अंडरस्टँड होऊन जातं. मग इंडियन हेरिटेज अँड कल्चरमध्ये 2 पॉईंट्स येतात. मग याच्यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चरमध्ये ते काय एक्सपेक्ट करतात कॅन्डिडेटकडून की त्यांना काय माहिती असले पाहिजे डिफरंट टाईप ऑफ आर्ट फॉर्म्स, लिटरेचर, आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर भक्ती मुवमेंट अँड इट्स फिलॉसॉफी विथ स्पेशल रेफरन्स टू द सेन्स मुवमेंट इन महाराष्ट्र. आता लक्षात घ्या मित्रांनो आता मी तर जनरली फक्त जी पहिला लेयर आहे सिलेबसचा तो क्लासिफाय करून दिलेला आहे तो ॲज इट इज सिम्पल आहे. पण जसं जसं आपण सारथी मेंटरशिप प्रोग्राम आणि त्याच्यानंतर पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम यामध्ये बघितलं होतं की जसं जसं तो सब्जेक्ट येईल म्हणजे समजा पॉलिटी तर आता पॉलिटी आपल्याला स्टार्ट झालं आहे तर पॉलिटी स्टार्ट होण्यासाठी मग त्याचं जे इनडेप्थ सिलेबसचं अनालिसिस आहे ना ते सेपरेटली डिस्कस केलं जाईल. इथे फक्त तुम्हाला त्याची जी जनरल अंडरस्टँडिंग आहे सिलेबसची त्याचा ओळख करून देणे आणि त्याच्यामधले जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्सचे मिनिंग तुम्ही माहीत करून घेणे त्या संदर्भात काय आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ. पण ज्यावेळेस आपण हिस्ट्री डिस्कस म्हणजे हिस्ट्री हा आपला मेंटरशिप प्रोग्राममध्ये हा टॉपिक येईल फॉर एक्झाम्पल तर त्यावेळेस याचे पूर्ण जे डिटेल आहे तर डिटेल याचा सिलेबस काय केला जाईल तर तुमच्यासोबत कव्हर केला जाईल. आता हे फक्त काय तुमचं सिलेबसचं तर इंट्रोडक्टरी नेचर आहे किंवा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे हे लक्षात घ्या. आता याचं झाल्यानंतर आपण पॉलिटिक्स आहे ते बघूया त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. इंडियन हेरिटेज अँड कल्चर मग आता हिस्ट्री ना मग हिस्ट्रीमध्ये काय आहे की आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्री याची त्यांनी इन्क्लूड केलेली आहे. मग त्याच्यानंतर फ्रीडम स्ट्रगल, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आणि हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. हिस्ट्री वर्ल्डची हिस्ट्री जरी बघितलं तर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे 18th सेंचुरीच्या ऑनवर्ड जी हिस्ट्री स्टार्ट होते त्याला मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री म्हटलं गेलं आहे आणि तो काय आहे तर सिलेबसचा पार्ट आहे.
तर आता या ठिकाणी मग एन्शंट अँड मेडिवल इंडिया स्टडी करायला गरजेचं आहे का? तो हो करायला पाहिजे मित्रांनो. कारण की आर्ट फॉर्म, लिटरेचर आणि आर्किटेक्चर हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यावेळेसची सोसायटी, इकॉनॉमी, पॉलिटी हे अंडरस्टँड करून घेणे गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलेलं असेल तर मग तुम्हाला हे जे काही भक्ती मुवमेंट असेल, आर्ट फॉर्म, लिटरेचर, आर्किटेक्चर आहे हे व्यवस्थित याच्या रिलेटेड क्वेश्चन समजतो आणि याच्याशी रिलेटेड आलेले जे क्वेश्चन्स असतात त्याचं व्यवस्थित तुम्ही आन्सर देऊ शकता. कारण UPSC जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितले तर फार क्वचितच त्यांनी स्पेसिफिक आर्ट फॉर्म्स रिलेटेड काय आहेत ते क्वेश्चन्स विचारले आहेत. पण मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे तुमचे एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्री तुम्हाला माहीत आहे आणि त्याच्या अनुषंगाने म्हणजे इन्क्लूड करून तुम्हाला आर्ट, आर्किटेक्चर आणि लिटरेचर याच्यावर क्वेश्चन विचारले आहेत. म्हणजे जर तुम्हाला एन्शियंट आणि मेडिवल इंडियन हिस्ट्री ही जर माहीत असेल तर तुम्ही त्याचा लिंकेजेस आर्ट, आर्किटेक्चर, लिटरेचरशी करू शकतात आणि त्या क्वेश्चनला आन्सर तुम्ही देऊ शकतात. ज्यावेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर थ्रू जाऊ त्यावेळेस ते तुम्हाला हायलाईट करून दिलं जाईल. आता हिस्ट्री झालं. मग सोसायटी. मग सोसायटीमध्ये किती टॉपिक दिलेले आहेत? हे 4 टॉपिक दिलेले आहेत. सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी अँड डायव्हर्सिटी ऑफ इंडिया हे महत्त्वाचं आहे की इंडियन सोसायटीचे सायलेंट फीचर्स आहेत आणि इंडियामध्ये जी डायव्हर्सिटी आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ वुमन अँड वुमन्स ऑर्गनायझेशन, पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज, अर्बनायझेशन, देअर प्रॉब्लेम्स अँड देअर रेमेडीज. ठीक आहे. आता हे जे अर्बनायझेशनचा जो टॉपिक आहे ना हा जिओग्राफीवर पण ओव्हरलॅप होतो. तर हा पण आस्पेक्ट हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्बनायझेशन हा टॉपिक आहे ना गव्हर्नन्सचा जो पार्ट आहे GS2 मध्ये त्याच्यावर पण काय होतं तर ओव्हरलॅप होतो. मग इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटीवर ग्लोबलायझेशनचा कसा इम्पॅक्ट झाला आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यावर. मग सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम आणि सेक्युलरिझम. मग याच्या संदर्भातले जे क्वेश्चन्स आहेत हे माहीतच नाही म्हणजे कॅन्डिडेटला या संबंधातले क्वेश्चन्स काय केले जाऊ शकतात तर विचारले जाऊ शकतात. मग जिओग्राफी. सायलेंट फीचर्स ऑफ द वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी. मग फिजिकल जिओग्राफीवर येतात. फिजिकल जिओग्राफीमध्ये जे फिजिकल फीचर्स असतील, क्लायमेटॉलॉजी असेल, ओशनोग्राफी असेल याच्यावर काय केले जातील तर क्वेश्चन्स हे विचारले जातात. त्याच्यानंतर इकॉनॉमिक जिओग्राफी, डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड इन्क्लुडिंग साऊथ एशिया आणि इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे काय जे मिनरल रिसोर्सेस आहेत त्याचा स्प्रेड कसा आहे, मग तो इंडियामध्ये कसं, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये कसं आहे, अक्रॉस द वर्ल्ड कसं आहे. ठीक आहे. आणि फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर इंडस्ट्री इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. म्हणजे जे काही प्रायमरी जे रॉ मटेरियलशी रिलेटेड असतात त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड इंडस्ट्रीज, डेअरी इंडस्ट्रीज वगैरे असतील, हॉर्टिकल्चर रिलेटेड असतील. त्याच्यानंतर मग सेकंडरी ज्याच्यावर प्रोसेसिंग इन्व्हॉल्व असतील ते, आणि टर्शरी म्हणजे सर्व्हिस सेक्टर वगैरे रिलेटेड जे इंडस्ट्रीज असतील त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते स्प्रेड कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत ते मग इंडियामध्ये आणि वर्ल्डमध्ये त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जिओफिजिकल फिनॉमिना सच एज अर्थक्वेक्स, त्सुनामी, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, सायक्लॉन एटसेट्रा. आता हे जे फिजिकल फिनॉमिनॉन हे कसले फीचर्स आहेत, हे सायलेंट फीचर ऑफ वर्ल्ड फिजिकल जिओग्राफीचेच आहेत. पण या ठिकाणी वेगळ्या पद्धती म्हणजे वेगळा पॉईंट त्यांनी इन्क्लूड करून दिला आहे. जिओग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन्स. मग हा पण पुन्हा पॉईंट कशामध्ये जातो, वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी. चेंजेस इन क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर्स म्हणजे क्रिटिकल किंवा इम्पॉर्टंट जिओग्राफिकल फीचर्स आहेत म्हणजे वॉटर बॉडीज अँड आईस कॅप्स अँड फ्लोरा अँड फौना अँड द इफेक्ट ऑफ सच चेंज. मग हा काय आहे की जसं क्लायमेट चेंज होते किंवा ह्युमन जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा जसा इम्पॅक्ट होतोय मग कशावर, त्याचे वॉटर बॉडीज असतील किंवा आईस कॅप्स असेल, फ्लोरा असेल आणि फौना असेल याच्यावर होणारा जो इम्पॅक्ट आहे हा त्याच्यावर ते काय एक्सपेक्ट करतायत तर क्वेश्चन्स हे विचारले जातील. मग हे झालं हे जे 4 कॉम्पोनंट आहेत ते हे 4 कॉम्पोनंट कसले झाले मित्रांनो, हे तुमचे GS1चे झाले. त्याच्यानंतर आपण GS2 मध्ये जर आलो तर GS2 मध्ये काय आहे तर गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 कीवर्ड्स हे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता याला जर आपल्याला क्लासिफाय करायचं असेल तर GS1, GS3 आणि GS4 हा क्लासिफाय करायला इझी होऊन जातो. पण GS2 मध्ये प्रॉब्लेम येतो कारण की पॉलिटीमध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे, गव्हर्नन्समध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे, यामध्ये कॅन्डिडेटचं काय होतं तर कन्फ्युजन होतं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी हे काय आहे, हे 2 वर्ड्स आपण क्लब केलेत आणि त्याच्या अंडरमध्ये येणारे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स कुठले. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हिस्टोरिकल अंडरपिनिंग्स, इव्होल्युशन, फीचर्स, अमेंडमेंट्स, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स अँड बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे जो सिलेबसचा तुमचा पहिला पॉईंट आहे तो, मग त्याच्यामध्ये तुमचं हिस्टोरिकल म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं झालं, त्याचा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड कसा होता, म्हणजे फार रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पासून इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1947 पर्यंत जे काही डेव्हलपमेंट झाले त्याचा इन्फ्लुएन्स कसा होतोय तो. त्याच्यानंतर इव्होल्युशन, मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन इव्होल्ड कसं झालं आहे, म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमधली जी डेव्हलपमेंट झाली ती, आणि त्याच्यानंतर मग सोसायटीमध्ये जसे चेंजेस होतात, सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट्स आहेत आणि पार्लमेंटकडून केलेले अमेंडमेंट्स आहेत हे कसं इव्होल्ड होत जाते ते एक इम्पॉर्टंट ठरते. त्याच्यानंतर त्याचे फीचर्स, मग महत्त्वाचे फीचर्स काय, समजा रिटर्न आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो रिजिड पण नाही आहे आणि फ्लेक्झिबल पण नाही पण मिड पाथ आहे. त्याचे जे फीचर्स आहेत ते इम्पॉर्टंट, म्हणजे महत्त्वाचे जे अमेंडमेंट्स आहेत म्हणजे ज्या
संविधान सुधारणा कायदे असतील ते, मग सिग्निफिकंट प्रोव्हिजन जे महत्त्वाचे प्रोव्हिजन्स आहेत, आणि बेसिक स्ट्रक्चर जे केशवनंदन भारतीमध्ये एम्फसाइज केलं होतं की द फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द युनियन अँड स्टेट्स. जे युनियन असेल आणि स्टेट्स असेल, युनियन गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट, मग त्यांचे काय फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याच्यानंतर इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू फेडरल स्ट्रक्चर, म्हणजे जे फेडरल स्ट्रक्चर आहे इंडियन पॉलिटिक्स, म्हणजे रिलेशन बिटवीन सेंटर अँड स्टेट अँड रिलेशन बिटवीन डिफरंट स्टेट्स. ठीक आहे. डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअर इन, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटपासून ते फार लोकल गव्हर्नमेंट, म्हणजे ज्याला आपण पंचायती राज इन्स्टिट्यूशन, रुरल ॲडमिनिस्ट्रेशनच्या कॉन्टेक्समध्ये आणि अर्बन लोकल बॉडी हे अर्बन एरियामध्ये कन्सिडर करतो. तर डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण कसे झालेले आहेत त्या संदर्भातलं टॉपिक्स. सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, मग गव्हर्नमेंटचे जे व्हेरियस ऑर्गन्स असतात, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ज्युडिशरी, त्याच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर कसं आहे. त्याच्यानंतर सॉरी डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे जर कुठे भांडण तंटा झाली मग त्याच्याशी संबंधात ते वाद सोडवण्यासाठीचे इन्स्टिट्यूशन्स कुठले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशनल स्कीम विथ दॅट ऑफ द अदर कंट्रीज, म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्युशनल जी स्कीम आहे त्याचा कशासोबत कंपॅरिझन करायचं, जे अदर कंट्रीजचे जे कॉन्स्टिट्यूशन होतं त्याच्यासोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, म्हणजे पार्लमेंट आणि जे स्टेट लेजिस्लेचर असेल, मग त्याच्या आणि इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस, म्हणजे याच्याशी संबंधित असणारे जे काही मुद्दे असतील ते जर चर्चेले जात असतील करंट अफेअर्समध्ये वगैरे, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर स्ट्रक्चर, फंक्शनिंग, द कंडक्ट ऑफ बिझनेस, पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस, म्हणजे पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर असेल त्याचे स्ट्रक्चर कसं आहे. जसं म्हणजे पार्लमेंटमध्ये जर बघितलं तर राज्यसभा आणि त्याच्यानंतर लोकसभा आणि प्रेसिडेंट हा पण कसला पार्ट मग कन्सिडर केला जातो, तर पार्लमेंटचा पार्ट हा कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर फंक्शनिंग, ते फंक्शनिंग कसे करतात, मग समजा किती सेशन्स होतात तर त्याच्यामध्ये इयरली याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग अटेंडमेंट मोशन म्हणजे काय, डिफरंट टाईप्स ऑफ मोशन कसे होतात, लॉ असेल तर तो कसा पास केला जातो. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या सिटिंग्स असतील त्या कशा असतात, कुठल्या लॉ पास करायला किंवा कुठला अमेंडमेंट पास करायला कुठल्या टाईपची मेजॉरिटी लागते, हे सगळ्या गोष्टी आहेत ना तर फंक्शनिंग. आणि त्याच्याशी रिलेटेड कंडक्ट ऑफ बिझनेस, म्हणजे पार्लमेंटमध्ये आणि स्टेट आपण म्हणू शकतो लेजिस्लेचरमध्ये त्यांचा बिझनेस कंडक्ट करण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्या संदर्भात. आणि पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस, हे जे पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस आहेत जे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे कोणाला दिले जातात, तर पार्लमेंटचे जे मेंबर्स असतील ते, आणि MLS किंवा MLCs जर म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जे MLAs आहेत स्टेट लेवलला आणि MLCs आहेत त्यांना जे मिळाले पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस आहेत ते. त्याच्यानंतर स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी, मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट. आता जे काही डिपार्टमेंट्स आहेत, मिनिस्ट्रीज आहेत, ज्युडिशरी आहे, त्यांचं पुन्हा स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन आणि फंक्शनिंग जे आहेत ते इम्पॉर्टंट ठरतात, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर एक टॉपिक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, म्हणजे आपण त्याला अर्बन लोकल बॉडीज आणि रुरल लोकल बॉडीज आहेत त्यांना कन्सिडर करतो. हे जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे ना, हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये काही डायमेन्शन Schedule 5 आणि Schedule 6 जे पण येतात. हा टॉपिक म्हणजे हा जो पॉईंट आहे ना, हा UPSC मध्ये विचारला जातो, पण सिलेबसमध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन नाही केला, तो इम्प्लिसिटली मेन्शन केला. आणि तो कसला पार्ट म्हणून मेन्शन केला, डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअर इन. त्याच्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आहे, इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी कुठल्या कंडिशन्स असल्या पाहिजे, कसं केलं गेलं पाहिजे. म्हणजे आर्टिकल 324 टू आर्टिकल 329 पर्यंत जे काही प्रोव्हिजन्स इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिले तर त्याच्या अलाईन राहून जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट इनॅक्ट केलेलं आहे, तर त्याचे काही सायलेंट महत्त्वाचे जे काही फीचर्स आहेत ते अभ्यासले पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील, त्याच्यानंतर त्यांचे पॉवर्स, फंक्शन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, ठीक आहे, ते आणि त्यांची जी अपॉइंटमेंट असेल त्याच्या संदर्भातले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग कॉन्स्टिट्युशनल पोस्ट फॉर प्रेसिडेंटपासून मग त्याच्यामध्ये आपण कॅग इन्क्लूड करू शकतो, UPSC इन्क्लूड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी अँड व्हेरियस कॉजी ज्युडिशियल बॉडी. स्टॅट्युटरी म्हणजे अशा बॉडीज ज्या लॉने पास केलेल्या असतात, मग ते पार्लमेंटचा लॉ असेल किंवा स्टेट लेजिस्लेचरचा लॉ असेल. रेग्युलेटरी जे स्पेसिफिक सोशल आणि इकॉनॉमिकल सेक्टर रेग्युलेट करतात, जसं SEBI असेल ते इकॉनॉमिक सेक्टरमध्ये जर बघितलं आपलं तर कॅपिटल मार्केट जे असेल ते रेग्युलेट करतं. आणि कॉजी ज्युडिशियल बॉडीज म्हणजे कॉजी ज्युडिशियल बॉडीज अशा असतात की त्या म्हणजे ज्युडिशरीसारखं फंक्शन करतात, पण ते ॲज अ म्हणजे ते ज्युडिशरी नसते. म्हणजे समजा आपण NGT जर बघितलं, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जर बघितलं, तर याच्यामध्ये काय करतात, त्यांच्याकडे हक्क आहे, जर जे काही लॉज असतील त्या लॉजला, एन्व्हायरमेंटल लॉज जर व्हायलेट केले तर ते त्या ठिकाणी पनिशमेंट देऊ शकतात. हे जे पॉईंट आहेत ना मित्रांनो, हे पॉईंट तुमचे कशाशी रिलेटेड येतात, तर कॉन्स्टिट्यूशन आणि जे पॉलिटी, तर त्या संदर्भात याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर गव्हर्नन्स, पुढचा पार्ट येतो तो गव्हर्नन्स.
मग गव्हर्नन्समध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन फॉर डेव्हलपमेंट, म्हणजे जो पॉलिसीज रिलेटेड पार्ट आहेत, गव्हर्नमेंट जे पॉलिसीज फॉर्म्युलेट करतं, इम्प्लिमेंट करतं, त्याच्याशी रिलेटेड जे इश्यूज येतात, विविध म्हणजे वेगवेगळे सेक्टर्स असतील त्या संदर्भातले काही क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट प्रोसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री. मग डेव्हलपमेंट म्हणजे सोशो इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या प्रोसेसेस आहेत त्या, आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट इंडस्ट्रीमध्ये कशाचा रोल येतो, NGO, सेल्फ हेल्प ग्रुप, व्हेरियस ग्रुप, त्याच्यानंतर असोसिएशन, डोनर्स, चॅरिटीज, इन्स्टिट्यूशन अँड अदर स्टेक होल्डर्स. त्याच्यानंतर प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल अँड इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन पॉलिटिक्स. आता जे प्रेशर ग्रुपचा जो पॉईंट बघितला ना, तो तुमच्या इथे जर बघितला फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी, आय थिंक याच्यासोबतच तो काय केलेला आहे तर जोडलेला आहे. तर तो आपल्याला कशामध्ये घ्यायचा तर गव्हर्नन्समध्ये घ्यायचा आहे. हे प्रेशर ग्रुप आणि त्याच्यानंतर ते फॉर्मल आणि इनफॉर्मल त्यांचं जे नेचर असेल तर ते याचे जे कीवर्ड्स आहेत ना मित्रांनो ते आपण बघणार आहोत. आता फक्त आपण त्याला काय करतो सिलेबसला क्लासिफाय करून देतोय. त्यानंतर इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स रिलेटेड जे इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहेत ते, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल, अकाउंटेबिलिटी असेल, ई गव्हर्नन्स मध्ये त्याचे ॲप्लिकेशन मॉडेल, सक्सेस, फेल्युअर्स याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. इम्पॉर्टंट तो सिटीजन चार्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल ऑदर मेजर्स, म्हणजे ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी जर ब्रिंग करायची असेल गव्हर्नमेंटमध्ये तर काय करायला पाहिजे. इट्स अ रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाहीमध्ये जे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्यांचा रोल काय आहे. त्याच्यानंतर सोशल जस्टिस, जो सोशल जस्टिसच्या याच्यामध्ये कुठले पॉईंट्स येतात तर 3 पॉईंट्स येतात. त्याच्यामध्ये वेलफेअर स्कीम फॉर वल्नरेबल सेक्शन्स ऑफ पॉप्युलेशन, म्हणजे वल्नरेबल सेक्शन्स आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये SC झाले, ST झाले, OBC झाले, वुमन आले, यूथ आले, LGBTQ+ आले. हे जे काही वेगवेगळे वेलनरेबल सेक्शन्स आहेत ना, एज पीपल आले, ठीक आहे, फार्मर्स आले. तर हे वाईड रेंज ऑफ वल्नरेबल सेक्शन त्याच्यामध्ये येऊ शकतात. मग गव्हर्नमेंट, मग सेंट्रल गव्हर्नमेंट असेल ना स्टेट गव्हर्नमेंट असेल, त्यांच्याशी रिलेटेड काही पॉलिसीज, स्कीम्स हे जे फॉर्म्युलेट करतात. त्याच्यानंतर लॉज, इन्स्टिट्यूशन, बॉडीज जे असतील त्या ज्या असतील त्याच्यावर ते क्वेश्चन्स काय केले जातील तर विचारले जातील. इश्यूज रिलेटेड टू डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर अँड सर्व्हिसेस रिलेटिंग टू हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे जे सोशल सेक्टर आहे, सोशल सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर काय येतं, एज्युकेशन, स्किल, त्याच्यानंतर हेल्थ, सॅनिटेशन, त्याच्यानंतर एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे आपण ह्युमन रिसोर्सेसचे जे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत, स्किलिंग, अपस्किलिंग वगैरे जे असतील ते ह्याच्यामध्ये येतात सोशल सेक्टरमध्ये. हाऊसिंग जो सेक्टर असेल तो हाऊसिंग सेक्टर पण याच्यामध्ये येतो. ठीक आहे. आणि इश्यूज रिलेटेड टू पॉवर्टी अँड हंगर, म्हणजे गरिबी आणि भूकमरी याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते पण कशाशी येतात, तो सोशल जस्टिस हा जो टॉपिक आहे हा त्याच्यामध्ये येतात. आणि जो इंटरनॅशनल रिलेशन आहे, आता हे जर ओळखायला तर सोपं जातं. म्हणजे इंडिया आणि त्यांचे जे नेबर्स आहेत त्यांच्याशी असणार त्यांचे रिलेशन, बायलॅटरल, रिजनल, ग्लोबल ग्रुपिंग्स अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. म्हणजे बायलॅटरल असेल, मल्टीलॅटरल असेल, त्याच्यानंतर ग्लोबल जे काही ग्रुप्स असतील, रिलेशन्स असतील आणि त्याचा इंडियावर होणारा इम्पॅक्ट, आणि इंडियन डायस्पोरा, पुढच्या पॉईंटमधील इंडियन डायस्पोरा, इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियन्स इंटरेस्ट. म्हणजे काय आहे की ज्या काही आपल्या फॉरेन रिलेशन ज्यांच्याशी आहे त्यांच्या इथे जर काही टर्मोइन झाला किंवा त्यांनी काही पर्टिक्युलर स्टँड घेतला किंवा त्यांच्या जे काही पॉलिसीज जर चेंज झाला तर त्याचा इंडियाचा इंटरेस्टवर कसा इम्पॅक्ट होतो, इंडियन डायस्पोरावर त्याचा कसा इम्पॅक्ट होतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की मिडल ईस्ट, आता मिडल ईस्टमध्ये काय किंवा त्याला आपण वेस्ट एशिया पण म्हणतो. तर वेस्ट एशियामध्ये जर समजा कन्फ्लिक्ट क्रिएट झाले 2 ते 3 कंट्रीजमध्ये, किंवा इराण असेल आणि इस्रायल असेल यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट क्रिएट होतात, तर त्याचे इम्पॅक्ट इंडियाच्या इंटरेस्टवर पण होतात. कारण इंडियाचं जे काही चबहार बंदरगाह आहे ते इराणमध्ये आहे, इंडियाचे जे इस्रायलबरोबर पण चांगले रिलेशन्स आहेत. म्हणून काय होतं की त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस होतात त्याचा इंडियाचा रिलेशन किंवा इंडियाच्या इंटरेस्टवर कसा इम्पॅक्ट होतो ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, ज्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आहे, म्हणजे युनायटेड नेशन्स असेल, WTO असेल, ठीक आहे, WTO असेल, WHO असेल, एजन्सीज अँड फोरा, ते स्ट्रक्चर अँड मॅन्डेट. म्हणजे ते स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं फंक्शनिंग कसं आहे, ठीक आहे, आणि त्यांचं कार्य काय आहे, म्हणजे ते कशासाठी स्थापन केले गेलेले आहेत, मग ते सक्सेसफुल आहे का, त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत ते म्हणजे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी त्या संदर्भातले क्वेश्चन्सही विचारले जाऊ शकतात. मग हा झाला तुमचा सिम्पल क्लासिफिकेशन, ज्याला आपण फर्स्ट लेअर ऑफ क्लासिफिकेशन आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर GS3मध्ये, आता GS3मध्ये जे टॉपिक्सची संख्या आहेत ना, म्हणजे सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो ते व्हॅरी होते, म्हणजे जास्त आहे. एक म्हणजे टेक्नॉलॉजी, दुसरं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तिसरं बायोडायव्हर्सिटी इन एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. जवळपास 5 जे टॉपिक्स आहेत ते 5 टॉपिक्स आपण याच्यामध्ये बघू शकतो. मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये कुठले टॉपिक येतात, तर इंडियन इकॉनॉमीपासून तर इन्व्हेस्टमेंट मॉडेलपर्यंत जे टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहेत ते सगळे टॉपिक्स कशामध्ये येतात तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये येतात. आता ही इंडियन इकॉनॉमी इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक
इंडिकेटर्स रिलेटेड जे काही इश्यूज असतील, पॉलिसीज असतील, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ त्याच्याशी संबंधित असणारे मुद्दे, गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणजे डिफरंट टाईप ऑफ बजेटिंग कुठले आहे, गव्हर्नमेंट कसं बजेट पास करते, काय करते. त्याच्यानंतर हे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, मेजर क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टम, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इश्यूज अँड रिलेटेड कन्स्ट्रेंट, ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर. म्हणजे काय, ॲग्रिकल्चर इकॉनॉमी रिलेटेड सगळे जे डायमेन्शन आहे, म्हणजे ॲग्रिकल्चरच्या इनपुटपासून आपण त्याला म्हणू शकतो तर फार त्याचं सेलिंगपर्यंत ही जी पूर्ण चेन आहे, त्या चेनमधले सगळे डायमेन्शन्स त्यांनी काय केलेले आहेत, हे 3 ते 4 टॉपिक्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर इश्यूज रिलेटेड डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज आणि मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणजे फार्म सबसिडीज दिल्या जातात आणि जी MSP आहे, मग त्याच्याशी रिलेटेड डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इश्यूज असतील ते, PDS सिस्टम ती कशी फंक्शनिंग करते, कशी सुरुवात झाली, सक्सेसफुल काही मॉडेल्स आहेत का त्याचे, लिमिटेशन्स, त्याच्यावर काही सोल्युशन्स, हे टॉपिक. त्याच्यानंतर बफर स्टॉक अँड फूड सिक्युरिटी. बफर स्टॉक म्हणजे जे अन्नधान्य साठवलं जातं ते ते किती साठवलं जातं, ते का साठवलं जातं आहे, त्याच्याशी संबंधित असणारे जे इश्यूज असतील. त्याच्यानंतर फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा, त्याच्यावर आता हे इंटरलिंकेजेस पॉईंट्स आहेत. MSP, PDS, बफर स्टॉक, फूड सिक्युरिटी हे इंटरलिंकेजेस टॉपिक्स आहेत. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी मिशन्स. टेक्नॉलॉजी मिशन्स म्हणजे ॲग्रिकल्चरला प्रमोट करण्यासाठी जे वेगवेगळे मिशन्स असतात ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो, त्याच्याशी रिलेटेड हे टेक्नॉलॉजिकल मिशन्स आहेत. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रिलेटेड, त्याला आपण म्हणतो लाईव्हस्टॉक रिलेटेड म्हणजे गुरंढोरां संबंधातली जी काही इकॉनॉमिकल थिंग्स असतील ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. मग डेअरी सेक्टर असेल, हनीबीज असतात त्याच्याशी रिलेटेड सेक्टर्स असेल, डेअरी फार्मिंग असेल, ह्या जे काही डायमेन्शन्स आहेत हे यामध्ये येतात. त्यानंतर फूड प्रोसेसिंग म्हणजे जे काही रॉ मटेरियल किंवा फूड असेल त्याच्यावर होणारे प्रोसेसेस, मग त्याचा स्कोप आहे का, मग महत्त्व काय, लोकेशन, अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट. म्हणजे रॉ मटेरियलच्या अवेलेबिलिटीपासून त्याची मागणी कुठे आहे, त्याचं ॲग्रिकल्चर सेकंडरी प्रायमरी सेक्टरमध्ये काय महत्त्व आहे, म्हणजे रुरल एरियामध्ये त्याचं काय महत्त्व आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरच्या रॉ मटेरियल ज्यावेळेस फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जातं तर ही जी बॅकवर्ड, आणि त्याच्यानंतर फॉरवर्ड म्हणजे काय, जी काही इंडस्ट्रीमधून मटेरियल म्हणजे काय रॉ मटेरियल प्रोसेस केल्यानंतर जे मार्केटमध्ये जातं म्हणजे फायनल कन्झ्युमरपर्यंत ती जी चेन आहे फॉरवर्ड चेन, याच्यामधले जे लिंकेजेस आहेत, मग त्याच्यातले काही इश्यूज असतील त्या संदर्भातले जो काही क्वेश्चन्स आहेत तर याच्यावर विचारले जाऊ शकतात. त्यानंतर लँड रिफॉर्म्स इन इंडियामध्ये जे जमीनदारी अबोलिशन झालं, टेनसरी रिफॉर्म्स झाले, त्याच्यानंतर लँड सिलिंग ॲक्ट पास झाले, त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह मुवमेंटला त्यांनी सपोर्ट केले. हे जे लँड रिफॉर्म्स रिलेटेड गोष्टी आता पण जास्त ज्या डेव्हलपमेंट झाली म्हणजे डिजिटायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स, ते जे पॉईंट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड विचारले जातात. त्याच्यानंतर 1991मध्ये जे आपण LPG रिफॉर्म्स अडॉप्ट केलेले आहे त्याचा त्याच्यानंतर इंडस्ट्रियल पॉलिसी कशी चेंज झाली फार इंडिया इंडिपेंडन्स झाल्यापासून ते आतापर्यंत, त्याचा इंडस्ट्रियल ग्रोथवर कसा इम्पॅक्ट झाला. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये यांनी इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एनर्जी, पोर्ट्स, रोड्स, एअरपोर्ट्स, रेल्वेज एटसेट्रा, या एटसेट्रामध्ये जर आपण बघितलं तर सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर पण येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, ते पण जे काय ते इन्फ्रास्ट्रक्चरचाच पार्ट आहे. पण ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये आपण हे सब्जेक्ट वाईज बघणार आहोत मित्रांनो, तर त्यावेळेस आपण ते पूर्ण डिटेलमध्ये या सिलेबसला काय करणार आहेत, रिअरेंज करणार आहे. कारण हे सिलेबस तुम्हाला जे दिलेले आहेत हे रिअरेंज नाही आहेत, हे फक्त त्यांनी सिलेबसचे टॉपिक दिले. पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी आपण हे सगळं काय करणार आहोत तर रिअरेंज करणार आहोत. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, हे जे इन्व्हेस्टमेंट मॉडेल कुठले असतात, ज्यावेळेस इन्व्हेस्ट केले जातं म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल, त्याच्यानंतर किंवा प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्ट करू इच्छितात, त्याच्याशी रिलेटेड जे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स आहेत ते, म्हणजे हे जे टॉपिक्स आहेत हे पॉईंट्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिलेटेड आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, आता याला तर आपण आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं म्हणतो, पण जे सिलेबसच्या हेडिंगमध्ये वर्ड्स दिलेत ना, कीवर्ड्स मी इथे फक्त ॲज इट इज तेच घेतलेले आहेत. म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डेव्हलपमेंट अँड देअर ॲप्लिकेशन अँड इफेक्ट्स इन एव्हरी डेव्हलप, म्हणजे जे काही इम्पॉर्टंट किंवा सिग्निफिकंट सायंटिफिक डेव्हलपमेंट होतात आणि त्याचा सोसायटीवर फार मोठा इम्पॅक्ट होतो आहे, त्याच्यावर काय आहे तो क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, म्हणजे काय की इंडियन म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे इंडियन सायंटिस्ट झालेले आहेत तर त्यांचं कंट्रीब्युशन काय, आणि त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज त्याचं इंडियामध्ये कसं अडॉप्शन होतं आहे किंवा इंडियनायझेशन त्याचं कसं होतं आहे किंवा त्याचं इंडियन व्हर्जन कसं क्रिएट होतं आहे, त्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते विचारले जाऊ शकतात. अवेअरनेस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT सेक्टरमध्ये स्पेस काय डेव्हलपमेंट चालू आहे, अंतराळ क्षेत्रामध्ये कम्प्युटर, मग फार फर्स्ट जनरेशनपासून ते आता फार सुपर कम्प्युटरपर्यंतची आणि त्याच्यानंतरचे येणारे क्वांटम कम्प्युटर याच्यापर्यंतचे डायमेन्शन त्याच्यात इन्क्लूड होतात. मग रोबोटिक्समध्ये पण होणारे डेव्हलपमेंट, त्याचे लिंकेजेस AI टेक्नॉलॉजीसोबत, इंटरनेट ऑफ थिंग्ससोबत. त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि वेरियस सेक्टरमध्ये त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे.
त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीचं इम्पॉर्टन्स, त्याचं ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, मेडिकल सेक्टरमध्ये त्यांचं इम्पॉर्टन्स, हे याच्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हे जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत ते, मग त्याचा कॉन्सेप्ट काय आहे, त्याच्याशी रिलेटेड लॉज ते इम्प्लिमेंट कसे केले जातात आणि त्याच्या संदर्भातले उद्भवणारे इश्यूज आहेत तर ते. मग आता हे झालं टेक्नॉलॉजी रिलेटेड. हे जे 3 पॉईंट्स आहेत हे टेक्नॉलॉजी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट म्हणून इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट. म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट म्हणजे मध्ये काय येतं, कन्झर्वेशन. मग कन्झर्वेशन ज्या टेक्निक्स असतील, इन सिटू असतील, ठीक आहे, एक्स सिटू असतील, ते काही कन्झर्वेशन टेक्निक्स असतील. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन, जे काही पोल्युशन होते, मग वॉटरचं असेल, एअरचं असेल, ठीक आहे, साऊंड पोल्युशन असेल, हे डिफरंट टाईप्स ऑफ पोल्युशन्स त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटचं जे डिग्रेडेशन होतं आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, हा जो पॉईंट हा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कुठलाही जर प्रोजेक्ट इस्टॅब्लिश करायचा असेल तर त्याची पॉसिबल म्हणजे त्याच्या काय एन्व्हायरमेंट काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते असेस करायचं आणि त्यानुसार काय करायची तर डिसिजन घ्यायचे. हे झालं बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंटमध्ये, हा एक पॉईंट येतो. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हा एक पॉईंट आहे. मग डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर म्हणजे काय, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर्स कुठले आहेत, ठीक आहे, मग त्याला त्याची रिझन, त्याचा स्प्रेड, त्याला काउंटर कसं केलं पाहिजे किंवा त्याचे जे सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन्स. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही लॉज इनॅक्ट केलेले आहेत इंटरनॅशनल लेवलला, इंडियाने काही कन्व्हेन्शन साईन केलेले आहेत, त्या संदर्भातले सगळे जे डायमेन्शन्स आहेत ते यामध्ये येतात. आणि रेझिलियंट सोसायटी. आता ही जी रेझिलियंट सोसायटी हा जो वर्ड आहे ना मित्रांनो, हा UPSCच्या सिलेबसमध्ये नाही, हा फक्त MPSCच्या सिलेबसमध्ये, त्यामुळे या ठिकाणी हायलाईट केलेला आहे. हा डिझास्टर मॅनेजमेंट. आणि सिक्युरिटी जो आहे, मग सिक्युरिटीमध्ये हे 5 पॉईंट येतात. मग 5 पॉईंटमध्ये लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. डेव्हलपमेंट आणि एक्स्ट्रीमिझममधले जे काही लिंकेजेस आहे त्याच्यामधले जे काही आहे तर लिंकेजेस विचारले जाऊ शकतात. एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. म्हणजे भारताच्या अंतर्गत असणारी जी सुरक्षितता आहे तर त्याचं रिलेशन कशाशी, तर एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर आहे. स्टेट म्हणजे काय, ॲक्च्युली जे स्टेट आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ॲक्शन घेते. नॉन स्टेट म्हणजे काय, की असे की जे समजा टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स वगैरे असतील त्यांना काही फेस नसतो पण त्यांना इनडायरेक्टली सपोर्ट दिला जातो. मग त्यांचे इंडियाच्या इंटरनल सिक्युरिटीमध्ये ते काय चॅलेंजेस क्रिएट करतात. त्यांना चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क्स. जे कम्युनिकेशन नेटवर्क्स आहेत, मग टेलिकम्युनिकेशन्स असतील, रेल्वे नेटवर्क्स असतील, रोड नेटवर्क्स असतील, हे डिफरंट टाईप्स ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क्स असतील. त्याच्यामुळे क्रिएट होणारे इंटरनल सिक्युरिटी इश्यूज. रोल ऑफ मीडिया अँड सोशल नेटवर्किंग साईट्स इन इंटरनल सिक्युरिटी. जसं सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर डिजिटल मीडिया असतील यांच्या आणि सोशल मीडिया आहे, मग यांचा इंटरनल सिक्युरिटीवर होणारा इम्पॅक्ट हे इम्पॉर्टंट आहे. बेसिक्स ऑफ सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, त्याचे डायमेन्शन्स. त्याच्यानंतर सायबर वॉर म्हणजे काय होतं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की DOS म्हणजे ते डॉस अटॅक ज्याला म्हटलं जातं ते नेमकं काय असतं, त्या संदर्भातले सगळे जे कॉन्सेप्ट आहेत ना ते सायबर सिक्युरिटीमध्ये येतात. मनी लॉन्ड्रिंग आणि प्रिव्हेन्शन. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय असते, त्याचा म्हणजे ब्लॅक मनीशी कसं रिलेशन असतं, टेरर फायनान्सिंगचे त्याचा कसा रिलेशन्स असतं आणि ते कसे प्रिव्हेंट केले गेले पाहिजे, त्याच्याशी संबंधित असणारे लॉ, इन्स्टिट्यूशन्स, ह्या गोष्टी. त्याच्यानंतर मग सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर इम्प्लिमेंटेशन इन बॉर्डर एरियाज. लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज क्राईम विथ टेररिझम. म्हणजे इंडियाची बॉर्डर आहे, मग बॉर्डर, लँड बॉर्डर, मेरीटाईम बॉर्डर आणि एअर स्पेस याच्याशी संबंधित असणारे जे इश्यूज असतील ते इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याची जी सिक्युरिटी आहेत त्याच्याशी निगडीत असणारे सिक्युरिटी चॅलेंजेस कसे मॅनेज केले जातात. लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज क्राईम विथ टेररिझम. त्याच्यामध्ये ऑर्गनाइज क्राईम काय असते, मग टेररिझम काय आहे आणि त्यांचे इंटरलिंकेजेस, आणि मनी लॉन्ड्रिंग त्याच्याशी कसं इंटरलिंक होतं ते. व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज अँड देअर मॅन्डेट. म्हणजेच काय की मिलिटरीपासून फार पॅरामिलिटरी फोर्सेसपर्यंत, त्याच्यानंतर पोलीसपर्यंत. आणि जर आपण मॅरिटाईम सिक्युरिटीमध्ये जर बघितलं तर कोस्टल गार्ड्स असतील, नेव्ही असतील. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की ज्याला आपण इंटेलिजन्स सर्व्हिसेस म्हणतो, म्हणजे मिलिटरीमधले इंटेलिजन्स सर्व्हिस असेल, IB असेल, रॉ असेल, CBI सारख्या इन्स्टिट्यूशन्स असतील, हे जे संबंधित सगळ्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांचे फंक्शन काय आहे, त्यांचं काय म्हणजे ते काय कार्य करतात, ते कशासाठी इस्टॅब्लिश केलेले आहेत, ते किती सक्सेसफुल आहे, त्यांचे लिमिटेशन्स काय, त्या संदर्भातले जे क्वेश्चन्स आहेत ना ते क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातात. मग झालं सिक्युरिटी रिलेटेड. मग हे सिक्युरिटी याच्यामध्ये जर आपण बघितलं की 1, 2, 3, 4, 5 हे 5 पॉईंट किंवा 5 सब्जेक्ट जे येतात ते आपल्याला GS3 मध्ये विचारले जातात. आता GS4चा जो सिलेबस आहे ना मित्रांनो, एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड, तो UPSCने ॲज इट इज म्हणजे MPSCने UPSCकडून ॲज इट इज घेतला आहे. याच्यामध्ये कुठलाच वर्ड आहे तो वर्ड त्यांनी इन्क्लूड केलेला नाही आहे. मग आता याच्या त्यांनी काय म्हटलं आहे, द क्वेश्चन्स कसे असतील तर कॅन्डिडेट्स ॲटिट्यूड अँड अप्रोच टू इश्यूज रिलेटिंग टू इंटिग्रिटी, प्रोबिटी इन पब्लिक लाईफ आणि हिज प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच अँड डिसिजन मेकिंग टू व्हेरियस इश्यूज अँड कन्फ्लिक्ट्स फेस बाय हिम इन डिलिंग विथ सोसायटी. क्वेश्चन मे युटिलाइज द केस स्टडी अप्रोच टू डिटरमाइन दिस आस्पेक्ट्स. आता लक्षात घ्या, हे याच्यात त्यांनी काय दिलं आहे, जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे.
म्हणजे तुमचे जे एथिकल डायमेन्शन्स आहे किंवा एथिकल नॉलेज आहे हे तुम्ही दैनंदिन जीवनात वावरत असताना त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस झाले, तुम्हाला काही इश्यूज डील करावे लागत असतात, त्यांच्यानंतर तुमचं प्रॉबिटी, इंटेग्रिटी, तुम्ही किती ऑनेस्टी आहात, हे सगळं चेक करण्यासाठी क्वेश्चन फ्रेम केले जातील आणि त्यानुसार तुमचं काय एथिकल कॉम्पिटन्स जे असेल ते एथिकल कॉम्पिटन्स त्या ठिकाणी चेकलं जाईल. आता या सिलेबसमध्ये काय आहे, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. एथिक्स म्हणजे काय, मोरॅलिटी म्हणजे काय, व्हॅल्यूज म्हणजे काय, डिफरंट डायमेन्शन्स ऑफ एथिक्स, एथिक्स कसं फॉर्म होतं, एथिक्सला वर इन्फ्लुएन्स करणारे कुठले डायमेन्शन्स आहेत, हे जे काय एथिक्स इन ह्युमन ॲक्शन. मग ह्युमन ॲक्शन म्हणजे काय, ठीक आहे. एथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप, म्हणजे प्रायव्हेट रिलेशनशिप म्हणजे फॅमिली फ्रेंड्स बरोबर असणारं रिलेशन, आणि पब्लिक रिलेशनशिप म्हणजे काय, तुम्ही ॲज अ मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन, ॲज अ मेंबर ऑफ गव्हर्नमेंट किंवा तुम्ही पब्लिक सर्वंट झाल्यानंतर त्याच्यामधले जे एथिक्स आहेत ते कसे असतात. ह्युमन व्हॅल्यूज, व्हॅल्यूज म्हणजे काय, त्याच्यानंतर मग लेसन फ्रॉम मग सोशल रिफॉर्मर्स असतील, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर रिफॉर्मर्स असतील, लीडर्स असतील, त्यांच्याकडनं काही शिकणे, रोल ऑफ फॅमिली, सोसायटी इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज. हे जे काही सगळे एथिक्सचे डायमेन्शन आहे किंवा फिलॉसॉफिकल डायमेन्शन आहे ह्याच्यामध्ये यांनी काय केलं ते इन्क्लूड केले. ॲटिट्यूड कसा असतो, त्याचा कंटेंट काय, त्याचं स्ट्रक्चर काय, ते कसं फॉर्म होतं, त्याचे थॉट प्रोसेसशी असणारे रिलेशन, त्याचं बिहेवियरशी असणारं रिलेशन, पॉलिटिकल ॲटिट्यूड काय असेल, त्याच्यानंतर सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्स्युएशन काय, या संदर्भात काय आहे ते सिलेबस दिलेलं आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, म्हणजे ॲप्टिट्यूड कसे आहे, तुमचं बेसिक स्किल सेट कसे, म्हणजे इनेट स्किल सेट ज्याला म्हणतो ते कसे आहेत, आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गरजेच्या असणारे जे काही महत्त्वाच्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज त्यांनी याच्यामध्ये काय केल्या आहेत त्या मेन्शन केल्या आहेत. मग ते फार इंटेग्रिटी, इम्पार्शियलिटी, नॉन पार्टिसनशिप, ऑब्जेक्टिव्हिटी, ठीक आहे, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, एम्पथी, टॉलरन्स, कंपॅशन टुवर्ड्स द विकर सेक्शन, हे जे काही आहे नोलन कमिटी म्हटलं गेलेलं होतं. त्या नोलन कमिटीने काय केलेलं आहे, हे रिकमेंड केलेले होते. त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो कसा फॉर्म होतो, त्याचे कॉम्पोनंट्स काय आहे, पब्लिक सर्व्हिसमध्ये पर्सनल लाईफमध्ये इमोशनल इंटेलिजन्स कसा हेल्पफुल ठरतो, त्या संदर्भातले क्वेश्चन्स. त्याच्यानंतर कंट्रीब्युशन ऑफ मोरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम वर्ल्ड अँड इंडिया, म्हणजे जे काही मोरल फिलॉसॉफर्स आहेत मग इंडियामधले असतील किंवा वर्ल्डमध्ये असतील त्यांचं कंट्रीब्युशन काय. मग इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर फार चाणक्यपासून ते आता लेटेस्टमध्ये जर आपण बघितलं तर APJ अब्दुल कलामांपर्यंत, आणि जर वेस्टर्न स्कॉलर्स जर बघितले वेस्टर्न स्कॉलर्समध्ये आपण सॉक्रेट्सपासून ते आता मॉडर्न याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं फार नवीन नवीन जे म्हणजे आपण फिलॉसॉफर्स आहेत ते फिलॉसॉफर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यानंतर मग हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स, हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्ससाठी 2 पॉईंट्स यांनी दिलेले आहे, पब्लिक अँड सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज अँड एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. हे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एथिक्सची काय आवश्यकता आहे आणि त्याची जे डायमेन्शन, आताचं स्टेटस काय आहे आणि एथिक्स प्रॅक्टिस करण्यासाठी प्रॉब्लेम कुठले, एथिकल कन्सर्न्स अँड डिलेमाज इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे काही एथिकल इश्यूज आहेत किंवा कन्सर्न्स आहेत ते मग गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये असेल ते कुठले, लॉ, रूल्स, रेग्युलेशन अँड कन्सायन्स. मग लॉज काय असतं, रूल्स काय असतात, रेग्युलेशन्स काय असतात, आणि कन्सायन्स म्हणजे ज्याला आपण सतत विविध बुद्धी म्हणतो ते. जर एथिकल डिसिजन घ्यायचं असेल तर ते गायडन्स करायला कसं मदत करतात. अकाउंटेबिलिटी अँड एथिकल गव्हर्नन्स, अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, तुमची अन्सरेबिलिटी काय असते. त्याच्यानंतर एथिकल गव्हर्नन्स, मग गव्हर्नन्स एथिक्स कशी होतं किंवा कसं होतं. स्ट्रेंथनिंग ऑफ एथिकल अँड मोरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स, मग जर गव्हर्नन्समध्ये एथिकल अँड मोरल व्हॅल्यू जर इन्कल्केट करायचे असतील तर ते कशा करायला पाहिजे. मग त्याच्याशीच पुढचं डायमेन्शन दिलेलं आहे एथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड फंडिंग, म्हणजे कंट्रीजचे दुसऱ्या कंट्रीजबरोबर असणारे जे रिलेशन्स असतात आणि जी फंडिंग होतं डेव्हलप कंट्रीकडून डेव्हलपिंग कंट्रीजकडे, मग त्याच्यामधले जे काही एथिकल डायमेन्शन्स आहेत ते एथिकल डायमेन्शन्स. त्याच्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, म्हणजे पब्लिक सेक्टरमधले किंवा आपण म्हणतो त्याला एथिकल ॲडमिनिस्ट्रेशन, पण ज्यावेळेस कंपनीज म्हटले काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स म्हटल्या त्याच्यामधले जे काही असणारं कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे ना ते कसं होतं. त्याच्यानंतर प्रोबिटी इन गव्हर्नन्स, मग गव्हर्नन्समध्ये प्रोबिटीचा काय अर्थ काय होतो, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स अँड प्रोबिटी, म्हणजे काय प्रोबिटी आणि म्हणजे गव्हर्नन्स जो आहे तर त्याचं जे फिलॉसॉफिकल बेसिस काय, ते इम्पॉर्टन्स काय आहे, ते कसं इव्हॉल्व झालं, ते कसं इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड काही चॅलेंजेस असतील ते. इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटमध्ये जे इन्फॉर्मेशन शेअरिंग त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, ते कसं केलं जातं, नवीन टूल्स कुठले इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत. मग त्याचाच एक्सटेंडेड टूल म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन असेल तर त्याला आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये येतो. मग कोड ऑफ एथिक्स अँड कोड ऑफ कंडक्ट, जे पब्लिक आपण म्हणू शकतो इन्स्टिट्यूशन्स असतात किंवा आपण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स असतात त्यामध्ये एथिकल व्हॅल्यूज इम्बाईब करायला काय करतात तर मदत करतात. त्याच्यानंतर सिटिजन चार्टर, मग सिटिजन चार्टर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल ते कसं फॉर्म्युलेट केलं जातं, त्याची डिमांड काय आहे, म्हणजे त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, त्याच्याशी असणारे इश्यूज आणि त्याच्यानंतर काय त्याला सोल्युशन्स जर द्यायचे असतील तर कसं. वर्क कल्चर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल, ज्यावेळेस एम्प्लॉई वर्क करतो तर त्याचे सराउंडिंग त्याचं जे असणारं रिलेशन आहे
त्याच्या कलिगशी, त्याच्यानंतर तिथले जे ऑर्गनायझेशनचे रूल्स रेग्युलेशन पॉलिसीज असतील ते, आणि हायरार्कीमध्ये त्यांचा येणारं जे इंटरॅक्शन्स असतील ते सगळं डायमेन्शन वर्क कल्चरमध्ये इन्क्लूड होतं. क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, मग गव्हर्नमेंटकडून जी सर्व्हिस डिलिव्हरी केली जाते व त्याची क्वालिटी कशी, ती कशी मेजर करायची, आणि अजून त्याच्यामध्ये क्वालिटी एनहान्स करायला काय करायला हवं. ते युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स, म्हणजे गव्हर्नमेंटकडे जे फंड्स असतात त्याचं युटिलायझेशन होत असताना त्याच्यामध्ये करप्शन होणार नाही. ते ज्या गोष्टीसाठी डिझाईन केले म्हणजे राखून ठेवलेले त्याच गोष्टींसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्याच्यासाठी येतं युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. चॅलेंजेस ऑफ करप्शन, व करप्शन रिलेटेड जे चॅलेंजेस आहेत ते, आणि हे सगळं स्टडी करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय दिले जाऊ शकतील, तर केस स्टडीज दिले जातील. आतापर्यंत आपण काय केलं मित्रांनो, की आपण फक्त जो सिलेबस आहे ना, तो सिलेबस वन लेअर म्हणजे सिलेबसचा जो मेन हेडिंग होती, मेन हेडिंगमध्ये जे वर्ड्स दिले होते त्या वर्ड्सशी रिलेटेड कुठले टॉपिक कशामध्ये येतात ते फक्त आपण काय केलं, लेअरिंगमध्ये याला डिवाईड केलेलं आहे आणि फक्त वाचून घेतला सिलेबस. अजून याला आपण डिटेलमध्ये डिस्कस नाही केलेला. हा डिटेलमध्ये डिस्कस कधी होईल, ज्यावेळेस आपण स्पेसिफिक सब्जेक्टकडे जाऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुमचा मेंटरशिप प्रोग्राममध्ये पॉलिटी स्टार्ट होते, मग पॉलिटी स्टार्ट होण्याच्या अगोदर त्याचा जो अप्रोच व्हिडिओ असेल, त्या अप्रोच व्हिडिओमध्ये मग हा जो पॉलिटी इन कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड हे जे टॉपिक्स असतील ना, मग याला प्रिलिम्सशी रिलेटेड कसे आपण त्याला इंटरलेक्ट करणार आहोत, आणि त्याच्यानंतर त्याचं रिस्ट्रक्चरिंग कसं करून घ्यायचं, ते जे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा ते जे डिस्कशन आहे तुमचं अप्रोच व्हिडिओमध्ये जे असेल, त्या अप्रोच व्हिडिओमध्ये. पण त्या अप्रोच व्हिडिओपर्यंत जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी समजून सांगणे मला गरजेचं होतं. म्हणून हा सिलेबस जो असेल तो फर्स्ट लेअरमध्ये आपण काय केलेलं आहे, तर क्लासिफाय केलेलं आहे. कॅन्डिडेटने काय करायचं आहे, तर कॅन्डिडेटने बघितल्यानंतर हा जो सिलेबस आहे हा सिलेबस थ्रू जायचा आहे, आणि सिलेबस थ्रू गेल्यानंतर मग याच्यामधले जे सगळे महत्त्वाचे जे कीवर्ड्स आहेत ना, ते कीवर्ड्स त्यांनी काय करायचे, तर गुगल करायचे, आणि गुगल करून त्याचं जे मिनिंग आहे ते मिनिंग काय करायचं, स्टँडर्ड मिनिंग आहे, तर ते स्टँडर्ड मिनिंग त्यांनी काय करायचं, तर त्यांच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्यायचं किंवा एखादी PDF त्यांनी तयार करायचे. तर आता याचं एक मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता जसं आपण सारथी मेंटरशिप प्रोग्राम असेल किंवा पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम असेल, तर त्याच्यामध्ये आपण पॉलिटीपासून सुरुवात करतोय. पॉलिटीपासून सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही GS2चे जे काही सिलेबस आहे तो तुम्ही वाचाल. ते वाचत असताना इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश वाचा, मराठीवाल्यांसाठी मराठी पण दिलेलं आहे, त्याच्यामुळे घाबरण्याची काही आवश्यकता नाही. तर ते त्यांच्यासाठी पण मी काय केलेलं आहे, हे क्लासिफाय करून दिलेलं आहे, तर नो इश्यू. मग आता याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस हे कीवर्ड्स वाचताय ना, तर कीवर्ड्स वाचत असताना लक्षात घ्या, तुम्हाला याची डेफिनेशन किंवा ह्याचा जो कॉन्सेप्ट आहे हा लिहिता येतोय का, म्हणजे याची डेफिनेशन तुम्हाला डोक्यात समजते का, हा गव्हर्नन्स म्हणजे काय, हे जर तुम्हाला जमत असेल, म्हणजे एक्सप्रेस करता येत असेल इन द टर्म्स ऑफ वर्ड्स, देन you need not go to the internet for searching its meaning. But if you don't know its exact meaning or standard meaning, then I will recommend you to internet the keyword, then find out the standard meaning and just copy paste it or note down it at somewhere else, so that whenever you will go through the syllabus or your major source of syllabus, then it will help you to understand the different contours related to the governance. Because unless and until you know the dimensions of these keywords, it will difficult for you to read the previous year question papers and also to classify the points according to its mother subject, and then to understand the content whatever means standard source you are going to read. म्हणजे काय, तुम्हाला जोपर्यंत याचं जे बेसिक वर्डिंगचं जे मिनिंग आहे ना हे कळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काय होतं, की समजा कॉन्स्टिट्यूशन पॉलिटीमध्ये हा जर तुम्हाला मी इथं क्लासिफाय नाही करून दिलं तर तुम्हाला कन्फ्युजन काय होईल, मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठले पॉईंट येतील, पॉलिटीमध्ये कुठले पॉईंट येतील, गव्हर्नन्समध्ये कुठले पॉईंट टाकले पाहिजे, सोशल टॉप जस्टिसमध्ये कुठले येतील. आता इंटरनॅशनल रिलेशनमध्ये समजून जातं की कुठले पॉईंट येतात, ठीक आहे, ती गोष्ट लक्षात येते. त्याच्यानंतर पुन्हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये पण हे पण इझी जातं, टेक्नॉलॉजी पण समजायला इझी जाते, बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट पण समजायला इझी जातं, सिक्युरिटी पण समजायला इझी जातं. पण गव्हर्नन्समध्ये काय होतात, की म्हणजे सेकंड पेपरमध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होतो, बाकीच्या पेपरमध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. पण फर्स्ट लेवल महत्त्वाचं काय, की आता समजा आपण ज्यावेळेस पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राममध्ये स्टार्ट करतो ना, किंवा सारथी मेंटरशिप प्रोग्राममध्ये स्टार्ट करतो ना आपण GS2 पासून, GS2 मधलंही कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी आपण सुरुवात करणार आहोत. कारण आपण याचे सिलेबस आहेत, तर सिलेबसमधले प्रत्येक हे जे सेक्शन्स आहेत ना, याचं जे इंटरलिंकेजेस आहेत हे सिलेबसचा त्या पेपरमध्ये आणि दुसऱ्या पेपरच्या सिलेबसच्या टॉपिकचे पण याचं इंटरलिंकेजेस आहे. ते कसं ते मी तुम्हाला समजून सांगतो, पण सुरुवातीला तुम्हाला कसं याला बघायचं ते लक्षात घ्या. तुमचं मराठी असेल किंवा इंग्लिश असेल तर सिलेबस थ्रू जायचं, आणि प्रत्येक जो वर्ड आहे फर्स्ट वर्डपासून म्हणजे गव्हर्नन्स, समजा आपण पॉलिटी म्हणजे GS2 कन्सिडर, तुम्हाला याचं स्टँडर्ड मिनिंग माहिती आहे का, नाही माहिती ना, हा सरळ कॉपी करायचा, गुगलवर जायचं,
त्याच्यानंतर त्याला गुगल करायचं. गुगल केल्यानंतर स्टँडर्ड डेफिनेशन, मग वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, तर नीती आयोग असेल किंवा गव्हर्नमेंटची कुठली वेबसाईट असेल, त्यांनी जी डेफिनेशन दिली ती डेफिनेशन काय करायची, सिलेक्ट करायची आणि तुमचं एखादी PDF त्या ठिकाणी तयार करा. आता मराठीच्या कॅन्डिडेटला प्रॉब्लेम होऊ शकतो, पण ॲटलिस्ट एवढं तरी आपल्याला इंग्लिश आलं पाहिजे मित्रांनो, की आपण ते इंग्लिश जर केलं ना, मग त्याच्यानंतर तुम्ही गुगल ट्रान्सलेटरवर जा आणि गुगल ट्रान्सलेटरवर गेल्यानंतर तिची जी डेफिनेशन असेल, स्टँडर्ड डेफिनेशन, तिला मराठीमध्ये कन्वर्ट करून तुमचं जर काही PDF असेल तुमच्या PDF मध्ये तुम्ही घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. असं तुम्हाला प्रत्येकासाठी करायचं. मग गव्हर्नन्स, मग कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, पॉलिटी म्हणजे काय, सोशल जस्टिस म्हणजे काय, इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे काय, हे झालं हेडिंग. मग त्याच्यामध्ये पुन्हा आता कॉन्स्टिट्यूशन आपण समजून घेतलं, मग कॉन्स्टिट्यूशनचं मिनिंग तुम्हाला लक्षात आलं तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन लक्षात येऊन जाईल. हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, हा जो वर्ड आहे हा ॲज इट इज समजतो. हा काही सिलेबसच्या कुठल्या टॉपिकशी, टॉपिक इन द सेन्स क्वेश्चनमध्ये असं काही विचारणार नाही. हिस्टॉरिकल अंडरपिनिंगमध्ये तुम्हाला लक्षात येतं की इतिहासामध्ये रिलेटेड ज्या घटना आहेत, ज्या कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड आहेत ते. त्याच्यानंतर इव्होल्युशन म्हणजे त्याचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे, फीचर म्हणजे त्याचे वैशिष्ट्य, आता हे माहिती आहे तुम्हाला. अमेंडमेंट म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा काय झालेली आहे, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स आणि बेसिक स्ट्रक्चर. मग बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून सांगता येत नसेल तर मला गुगल करा. त्याच्यामध्ये तिचं जे कीवर्ड आहे ते कीवर्ड त्याच्यामध्ये तुमच्या असलं पाहिजे, PDF मध्ये आलेलं पाहिजे. द फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द युनियन अँड द स्टेट्स. युनियन गव्हर्नमेंट, स्टेट्स गव्हर्नमेंट म्हणजे काय, ठीक आहे. त्याचं फेडरल स्ट्रक्चर म्हणजे काय होतं, त्याचं डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स म्हणजे काय होतं. हे जे काही वर्डिंग आहेत ना, हे वर्डिंग आपल्याला काय करायचे, गुगल करायचे आहेत आणि गुगल करून त्याचं जे मिनिंग आहे स्टँडर्ड मिनिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे नंतर पॉलिटी म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, गव्हर्नमेंट म्हणजे काय, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, याच्यातले प्रत्येक कीवर्ड्स आहेत ना, ते कीवर्ड्स काय केलेले आहेत तर गुगल करून त्याचे जे स्टँडर्ड मिनिंग्स आहेत ते स्टँडर्ड मिनिंग घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मग याचं जे काही इंग्लिशमधलं जे काही कीवर्ड्स आहेत त्याचं मराठीमध्ये सुद्धा काय दिलेलं आहे तर तुम्हाला ट्रान्सलेशन दिलेलं आहे. हे झालं इंटरनॅशनल रिलेशनपर्यंत. मग त्याच्यानंतर युनियन गव्हर्नमेंट म्हणजे काय येतं, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय येतं, त्याच्यानंतर बघितलं तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे काय येतं, फेडरल स्ट्रक्चर काय येतं, डिव्होल्युशन ऑफ पॉवर, सेपरेशन ऑफ पॉवर, नंतर कॉन्स्टिट्युशनल स्कीम, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, पॉवर अँड प्रिव्हिलेजेस, एक्झिक्युटिव्ह काय असते, ज्युडिशरी काय असते, सगळे जे कीवर्ड्स आहेत ना, हे कीवर्ड्स काय आहे मित्रांनो, या ठिकाणी गुगल करून याची जी स्टँडर्ड डेफिनेशन ना, स्टँडर्ड डेफिनेशन तुम्हाला काय करायचे तर तुम्हाला हे काढायची आहे. म्हणजे तुमच्या स्वतः ही एक्सरसाइज काय करा, हे तुम्ही करा, हे तुम्हाला फक्त रेफरन्ससाठी राहील. ठीक आहे. तर लॉज म्हणजे काय, रूल्स म्हणजे काय, रेग्युलेशन म्हणजे काय, पॉलिसीज म्हणजे काय, स्कीम्स म्हणजे काय, त्याच्यामधले जे काही त्याचे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ना, ते बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी दिलेले आहे. सोशल सेक्टर म्हटलं म्हणजे कुठले येतात, पॉवर्टी म्हणजे काय येतं, हंगर म्हणजे काय येतं, ट्रान्सपरन्सी म्हणजे काय येतं, अकाउंटेबिलिटी, ई गव्हर्नन्स, सिटीजन चार्टर, सिव्हिल सर्व्हिसेस, फॉरेन पॉलिसी, फार तर इंटरनॅशनल फोरापर्यंत. म्हणजे जे महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत की ज्याचे डेफिनेशन आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे किंवा त्यांचे जे कंट्रोल किंवा त्यांची जी बाउंड्री ती बाउंड्री आपल्याला माहीत असणे आवश्यक, त्यांना गुगल करायचं आणि त्यांना तुमच्या PDF मध्ये यायचं. हे जसं आपण इंग्लिशमध्ये केले आहेत ना, तसं आपण कशामध्ये केलेलं ते इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन पण केलेलं आहे. तर हे तुम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक पेपरला करायचं आहे. आता मी सुरुवातीला फक्त पॉलिटीचं का दाखवलं, याच्या मागचं पर्पज आहे कारण आपली जे काही मेंटरशिपचा जो प्रोग्राम आहे आपण पॉलिटी सब्जेक्टपासून सुरुवात करतोय. जसं आता आपला पॉलिटी झाला, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपला सब्जेक्ट असणार समजा इकॉनॉमी, तर इकॉनॉमीसाठी सुद्धा तुम्हाला काय केलं जाईल, अशी जी काही PDF आहे ती PDF तुम्हाला ही प्रोव्हाइड केलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला कसं त्याच्यामध्ये काय करायचं तर बघायचे कुठले कीवर्ड्स आहेत त्याच्यावर फोकस करायचा आहे. आता हे करत असताना हे कीवर्ड झाले सिलेबसशी रिलेटेड. काही कीवर्ड्स जे असतात ना ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये पण आलेले असतात, तर ते पण आपल्याला बघणे आवश्यक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे की जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आलेले आहेत ना, मग ते तुम्हाला बघायचे आहेत. आता तुम्ही आपल्या साईटवर जाऊ शकतात की तिथे आपण UPSCचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे म्हणजे एसे ते GS4 पर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2013 पासून ते 2023 पर्यंत हे जे 11 वर्ष आहे, तर ते आपण टॉपिकनुसार काय केले तर क्लासिफाय केलेत आणि क्लासिफाय करून त्याचं मराठीमध्ये सुद्धा काय दिलं तर ट्रान्सलेशन दिलं. समजा आता हे एशियाच्या संदर्भात आहे, मग एसेमध्ये आता 2013 पासून ते 2023 पर्यंत आलेले सगळे टॉपिक्स आहेत ना, ते आपण असे कशानुसार दिलेले आहेत तर थीमनुसार त्याला क्लासिफाय करून दिलेले आहेत. तर तुम्ही काय करा मित्रांनो, ज्यांच्याकडे हे असतील तर वेल्यांकडून, नसतील तर त्यांनी आपल्या सिव्हिल सर्व्हिसेस mentorshub.com या साईटवर जायचं. इथे तुम्हाला काय भेटून जाईल तर हे सगळे जे काही PDFs आहेत या PDFs भेटून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे आणि डाउनलोड सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकतात. त्याच्यानंतर मग GS1, आता आपलं GS2 हा महत्त्वाचा टॉपिक आहे ना, तर मग GS2 मध्ये आपण येऊया. आणि GS2 मध्ये आल्यानंतर तुम्ही काय करायचे हे क्वेश्चन्स रीड करायचे. पहिले कीवर्ड्स कुठले गुगल करायचे आहेत सिलेबसशी रिलेटेड, ते सिलेबसशी रिलेटेड झाल्यानंतर त्याची माहिती जी असेल ती बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची, ते रीड करायची, त्याचं तुम्हाला मिनिंग समजेल. हे मिनिंग समजल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो की मग क्वेश्चन वाचायचे आणि क्वेश्चन वाचत असताना तुम्हाला काही समजा कीवर्ड्स आठवतील. फॉर एक्झाम्पल हा जो सेकंड क्वेश्चन आहे जेंडर जस्टिस रिलेटेड,
जेंडर जस्टिस हा सिलेबसमध्ये इन्क्लूड नाही, पण त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. जेंडर जस्टिस म्हणजे काय, तर तुम्हाला डिफाईन करता येतो का? नाही ना. तर मग हा कीवर्ड उचलायचा. कीवर्ड उचलल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर गुगल करायचं आहे, स्टँडर्ड डेफिनेशन घ्यायची आणि तुमची जी PDF जी कीवर्डची आहेत ते सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रिलेटेड आहे. तर त्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ते कॉपी करून ठेवून द्यायचं आहे. आणि मराठीवाल्यांनी काय करायचे, मराठीमध्ये प्रिपेअर करणार ते कॉपी करायचं, इंग्लिशचं गुगल ट्रान्सलेशनमध्ये जायचं आणि इंग्लिश टू मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घ्यायचं. असे सगळे जे थ्रू आउट द पेपर आहेत ना, जे महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत ना, हे कीवर्ड्स तुम्हाला काय करायचे, तर पिक करायचे आहेत आणि पिक केल्यानंतर तुम्हाला त्याला काय करायचं आहे, तर गुगल करायचं आहे आणि गुगल करून त्याचं जे स्टँडर्ड डेफिनेशन आहे ते स्टँडर्ड डेफिनेशन तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. मग आता हे जे कीवर्ड्स एकदा आपण सिलेबसचे बघितले ना, तर सिलेबसचे कीवर्ड्स बघितल्यानंतर त्याच्या खालीच मी काय केलेलं आहे, जर जे इम्पॉर्टंट मला कीवर्ड्स वाचले, जे कीवर्ड्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले किंवा जे आपल्याला इम्पॉर्टंट ठरतात अंडरस्टँडिंगसाठी, तर ते घेतले आणि ते घेतल्यानंतर त्याला काय केलेलं आहे, तर त्याचं डेफिनेशन जे डेफिनेशन फॉर एक्झाम्पल प्रोग्रेसिव्ह सोसायटी, इट इज अ जेनरिक वर्ड. हा जेनरिक वर्ड आहे प्रोग्रेसिव्ह सोसायटी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कन्साइजली विदिन द यूज ऑफ कीवर्ड्स आणि मिनिमम पॉसिबल टाईम किंवा वर्डिंगमध्ये तुम्हाला त्याला डिफाईन करता येते का, हे फार इम्पॉर्टंट आहे. आता सुरुवातीला कसं आहे की तुमचं प्रिपरेशन नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे एक्झॅक्ट वर्डिंगमध्ये हे गोष्टी डिफाईन नाही करता येणार. पण ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करून ठेवाल, तुमचं प्रिपरेशन लेवल इन्क्रीज होईल आणि ज्यावेळेस क्वेश्चन पेपरमध्ये एखादा बाउन्सर कीवर्ड आला, तर तुमचं इंटेलेक्च्युअल किंवा तुमचं जे ॲप्टिट्यूड आहे ते एवढं एनहान्स झालेलं असेल की तुम्ही ऑन दी स्पॉट एखादा कीवर्ड आला ना, तर त्याला डिफाईन करू शकतात, की मिनिमम वर्डमध्ये त्याला एक्सप्लेन करू शकतात विथ द यूज ऑफ रिलेवंट अँड रिलेटेड कीवर्ड्स. म्हणजे जे रिलेटेड अँड रिलेवंट कीवर्ड्स आहेत ना, ते सब्जेक्ट स्पेसिफिक, त्याचा उपयोग करून तुम्ही त्याला काय करू शकता, तर डिफाईन करू शकतात. पण सुरुवातीला काय मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रिपरेशनच्या सुरुवातीमध्ये आहोत आणि आपण प्रिपरेशन करत आहोत आणि आपल्या डोक्यामध्ये तेवढा सिलेबस कन्सोलिडेट झाला नाही आहे आणि आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस हे व्यवस्थित समजून घ्यायचे, तर आपल्याला महत्त्वाचं काय की हे जे डायमेन्शन्स आहेत ना, तर त्याचं आपल्याला एक्झॅक्ट मिनिंग माहीत असणे आवश्यक आहे. मग प्रोग्रेसिव्ह सोसायटी घेतलं, मग सिटीजन घेतलं. मग सिटीजन म्हणजे काय एक्झॅक्टली, सिटीजनला काही राईट्स असतात, ठीक आहे, त्याला काही ड्युटीज फॉलोज करावे लागतात. ॲज अ एंटायटलमेंट तो एखाद्या कंट्रीचा मेंबर असतो, त्याला वोटिंग राईट मिळते. या संदर्भातल्या जे काही गोष्टी आहेत ना, ते सगळं. मग हेड स्पीच म्हणजे काय, जेंडर जस्टिस म्हणजे काय, मग युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याच्यानंतर अँटी डिफेक्शन म्हणजे काय असते, डायव्हर्सिटीमध्ये काय येऊ शकते, इक्विटी म्हणजे काय, इन्क्लुझिव्हनेस. हे वर्ड सिम्पल आहे, पण जर तुम्हाला ह्याला डिफाईन करायला लावलं ना, तर एक्झॅक्ट आणि टू द पॉईंट याला डिफाईन नाही करत. म्हणून मी काय केलेलं आहे, असले एकदम सिम्पल वर्ड्स पण घेतले, जे कॅन्डिडेटला डिफाईन करायला किंवा लिहायला काय म्हणू शकतो आपण, डिफिकल्ट जातात. इन्क्लुझिव्हनेस, कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी. आता हे जे कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू काय, कुठल्या डायमेन्शनशी रिलेटेड आहे. मग ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम काय, प्रिन्सिपल ऑफ फेडरल सुप्रमसी, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ फेडरल सुप्रमसी म्हणजे काय असते, ठीक आहे. द हार्मोनियस कन्स्ट्रक्शन काय, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम, कन्फ्रंटेटिव्ह फेडरलिझम, फिजिकल फेडरलिझम, कोलॅबरेटिव्ह फेडरलिझम. आता फेडरलिझमचे जे वेगवेगळे कीवर्ड्स आहेत, जे काही क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत आणि काही मी माझ्या मनाने त्या ठिकाणी टाकले आहेत, की जे करंट अफेअर्समध्ये इन्क्लूड असतात. त्याच्यानंतर इंडियन फेडरल पॉलिटिक्स म्हणजे काय होतं, सेक्युलरिझमचा अर्थ काय होतो, न्यू लिबरल पॅरेडिम म्हणजे काय, डेव्हलपमेंट प्लॅनिंग काय असू शकतं, मल्टीलेव्हल प्लॅनिंग काय, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, मालन्यूट्रिशन, इनइक्वलिटी, मायक्रो फायनान्स, सिव्हिल सोसायटी ग्रुप, फार्मर्स ऑर्गनायझेशन, फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. हे जे कीवर्ड्स आहेत ना, हे मला वाटले की इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय होऊ शकतं, याच्यापैकी काही वर्डचे मिनिंग तुम्हाला माहिती की तुम्हाला एक्सप्रेस करता येत असतील तर विल अँड गुड. पण काही कीवर्ड्स असे पण असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे, त्याच्या थ्रू तुम्हाला काय करायचं आहे, तर जायचं आहे आणि गेल्यानंतर त्याच्यातले जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स फाइंड आउट करायचे आहेत आणि अशी जी काही PDF आहे तर तुमच्यासाठी ही प्रिपेअर करून ठेवायची. आता ही जी PDF आहेत ना, जशी आपण इंग्लिशमध्ये केलेली आहे, तेच कीवर्ड्स आपण कशामध्ये केलेले आहेत, तर मराठीमध्ये याचं मिनिंग ट्रान्सलेट करून दिलेले आहेत. जेणेकरून हे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासले, वाचले, लक्षात ठेवले, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस काय होईल, तुम्ही जो सिलेबसचा रिलेटेड टॉपिक वाचणार आहे तर तुमच्या डोक्यामध्ये गोष्ट क्लिअर होतील. अरे याच्या संदर्भात काय सिलेबसमध्ये पॉईंट दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये हे जे काही कीवर्ड्स आहेत याच्या संदर्भातले क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, म्हणून त्या पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्ही फोकस कराल. त्याच्यानंतर जर बघितलं, हे जे काही डेफिनेशन्स तुम्ही लक्षात ठेवाल हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये ॲज इट इज उपयोग आणू शकतात. त्याच्यानंतर हे जे कीवर्ड्स आहेत हे कीवर्ड्स तुमच्या आन्सरामध्ये, समजा तुम्हाला त्याच्या संदर्भातले डेफिनेशन जरी नाही विचारलेली असली, पण हे जे कीवर्ड्स आहेत ना, हे कीवर्ड्स तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मित्रांनो, जे एसेमध्ये टॉपिक्स येतात ना, ते एसेमध्ये येणारे जे टॉपिक्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय, हे जे कीवर्डचे सगळे मिनिंग माहीत असतील ना, तुम्ही एसे अगदी व्यवस्थित इंटरप्रिट करू शकतात आणि हे जे डेफिनेशन्स आहेत तुम्ही एसेमध्ये सुद्धा काय करू शकतात, तर ते लिहू शकतात.
आणि काही वेळेस प्रिलिम्सवर असे क्वेश्चन्स येतात की ज्याच्याशी रिलेटेड पॉईंट आपण अभ्यासलेला नसतो, पण सिलेबस जर आपण व्यवस्थित कोडिफाय करून घेतला आपल्यासाठी, तो अंडरस्टँड करून घेतला, तर त्याची जर मिनिंग आपल्याला अंडरस्टँड झालेली असली ना, तर ॲटलिस्ट काही ऑप्शन्स असतात ते ऑप्शन आपल्याला एलिमिनेट करायला त्या ठिकाणी मदत होते. म्हणून ही जी एक्सरसाइज आहे ना मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की हे आयतं मिळेल, तुम्हाला तर जे कोर्स परचेस करतील त्यांच्यासाठी ते आहेच, आणि ही फ्री मटेरियल अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही ॲप आपला डाउनलोड करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही PDF तुम्ही ॲपमध्ये सुद्धा बघू शकतात. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हे रेफरन्स बघायचं आहे, पण स्वतः तुम्ही एफर्ट्स कराल. तुम्ही जर स्वतः ज्यावेळेस एफर्ट्स कराल ना, कीवर्ड ज्यावेळेस तुम्ही गुगल कराल ना, त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर ना 4 ते 5 स्टँडर्ड डेफिनेशन्स येतील. ते 4 ते 5 डेफिनेशन्स तुम्ही गेल्यानंतर आहे ना, तर तुमचे जे थिंकिंग पॅटर्न ना तो ब्रॉडन होईल. म्हणजे तुमचं थिंकिंग पॅटर्न जर ब्रॉडन झालं ना, मग त्याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल की मोस्ट ॲप्रोप्रिएट डेफिनेशन कुठली घ्यायची, आणि ती घेतल्यानंतर ती तुमच्या नोट्समध्ये येणार आहे. अशी एक्सरसाइज ज्यावेळेस तुम्ही करणार आहे ना, तर तुम्ही करत असताना तुमची जी थिंकिंग आहे ना, तर तुम्ही थिंकिंग एनहान्स करतायत, आणि एनहान्स करत असताना तेच तर आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालं, तुमची जर थिंकिंग म्हणजे तुम्ही जर थिंकिंग क्रिएचर व्यवस्थित झाले, थिंकिंग एनहान्स झाली, ती राईट डायरेक्शनमध्ये तुम्ही करायला शिकले, तर तुम्हाला व्यवस्थित काय कंटेंट कसं वाचायचं, क्वेश्चन कसं इंटरप्रिट करायचं, आन्सर कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टी काय आहेत तर तुम्हाला हे समजायला लागतात. आणि तोच पॅटर्न तुम्ही कशामध्ये अप्लाय करतात, तर दुसरे जे सब्जेक्ट्स आहेत तर दुसऱ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही हे अप्लाय करतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, हे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत ना, हे डाउनलोड करून घ्या, आणि डाउनलोड केल्यानंतर याच्या थ्रू जा, आणि याच्या थ्रू जात असताना याच्यामधले जे कीवर्ड्स आहेत, हे कीवर्ड्स तुम्हाला काय करायचे आहेत, तर जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्या पद्धतीमध्ये त्याचे जे स्टँडर्ड मिनिंग्स आहेत किंवा स्टँडर्ड त्याचे जे काही अंडरस्टँडिंग आहे, हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस आपण टॉपिक बाय टॉपिक पुढे जाणार आहोत, म्हणजे समजा आपण पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राममध्ये आणि सारथी मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण पॉलिटीपासून सुरुवात करतोय. तर मग पॉलिटीपासून सुरुवात करताना आता सारथी मेंटरशिप प्रोग्राममध्ये जर आपण बघितलं, तर तुम्हाला NCERT वाचायचे. आता NCERT वाचत असताना त्याच्या अगोदर तुम्हाला ही एक्सरसाइज करणे गरजेचं आहे. हे झाल्यानंतर पथदर्शक मेंटरशिप प्रोग्रामसाठी सुद्धा हे एक्सरसाइज करून घेणे गरजेचं आहे. मग आपण कॉन्स्टिट्यूशन पॉलिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर केलं, ते झाल्यानंतर आता पुढचं लेक्चर म्हणजे जो व्हिडिओ मी अपलोड करेल ना, तर त्याच्यामध्ये याला रिऑर्गनाइज करू आपण. म्हणजे जो सिलेबस आहे, तो सिलेबसला पण त्याला काय करायचं आहे, तर रिऑर्गनाइज करायचं. आणि रिऑर्गनाइज केल्यानंतर मग याच्यातले जे काही महत्त्वाचे जे कीवर्ड्स आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. जे आपण कीवर्ड्स काढून आणलेत ना, ते कीवर्ड्स काय करायला तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगेल, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल नेमकं कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी याच्यामध्ये डिफरन्स काय, गव्हर्नन्समध्ये डिफरन्स काय, पॉलिटी आणि गव्हर्नमेंटमध्ये डिफरन्स काय, यांच्यामध्ये इंटर रिलेशन्स कशी आहेत, इंटरनॅशनल रिलेशन सोशल जस्टिसवर कसं इम्पॅक्ट करतं, कॉन्स्टिट्यूशन सोशल जस्टिसवर कसं इम्पॅक्ट करतं, किंवा इंटरनॅशनल रिलेशन गव्हर्नन्सवर कसं इम्पॅक्ट करतं, यांचे जे इंटरलिंकेजेस आहेत ना, ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग सोर्समधून कसं वाचायचं आणि काय वाचायचं हे तुम्हाला मी समजून सांगेल. आणि तेच करत असताना मग याच्याशी रिलेटेड किंवा ह्या टॉपिकशी रिलेटेड जे इम्पॉर्टंट PYQs असतील, सायमल्टेनियसली आपण ते PYQs काय करणार आहोत तर जाणार. पण सध्याचा जो हा व्हिडिओ होता आपला अप्रोच होता, की आपण याला हे केलं. आता ज्यावेळेस जे कॅन्डिडेट सेल्फ स्टडी पण करणार आहेत ना, किंवा ज्यांनी प्रोग्राम परचेस केला त्यांना तर फायदा होईलच, पण काही कॅन्डिडेट की ज्यांना वाटते की दुसरीकडे त्यांनी क्लास केला असेल किंवा करत असतील किंवा दुसरीकडे मेंटरशिप प्रोग्राम करत असेल, त्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला हे जे टॉपिक्स आहेत ना सिलेबसमध्ये जे दिलेले आहेत ना, त्याचं इंटरलिंकेजेस करता आलं पाहिजे. मग इंटरलिंकेजेस म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री स्टडी करणार आहात ना, तर एन्शियंट, मिडिवल आणि आर्ट अँड कल्चर हे सोबत प्रिपेअर करायचे आहेत, आणि त्याच्यासोबत इंडियन हेरिटेज अँड कल्चर हे प्रिपेअर करायचं आहे. आणि त्याच्या लिंकेजेसमध्ये हिस्ट्री जी असणार ती हिस्ट्री करायची. पोस्ट इंडिपेंडन्स आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री हे तुम्ही नंतर जरी प्रिपेअर केली तरी चालते, म्हणजे सेपरेटली केली तरी. सोसायटी आणि GS2 मधला म्हणजे GS1 मधला सोसायटीचा पार्ट आणि GS2 मधला सोशल जस्टिस पार्ट हे सायमल्टेनियसली जर प्रिपेअर केले ना, तर बरेचसे पार्ट याच्यामधले काय होऊन जातात, तो ओव्हरलॅपिंग होतात. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. त्याच्यानंतर जिओग्राफी म्हणजे GS1 मधला जिओग्राफी आणि GS3 मधला जर बघितलं आपण याच्यामध्ये हे जे टॉपिक म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी कुठपासून मेजर क्रॉपिंग पॅटर्न्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टम स्टोरेज. ठीक आहे, मग इथपर्यंत जो पार्ट आहे त्याच्यामधले पुढचे पॉईंट पण येतात, पण एवढा जो स्पेसिफिक पॉईंट आहे ना, हा जिओग्राफीशी तुम्ही रिलेट करा. आणि जिओग्राफीलाच एक्सटेंडेड करून बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट हे जर सब्जेक्ट आपण क्लबमध्ये काय करणार आहोत तर तुम्ही स्टडी केले ना, यांचे थीम्स ओव्हरलॅप होतात. जिओग्राफी जर तुम्हाला कळलं तर डिझास्टर मॅनेजमेंट समजायला सोपं होतं, आणि जिओग्राफीमध्ये बरेचसे असे कन्सेप्ट असतात ते एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीशी काय होतात तर ओव्हरलॅप करतात. म्हणजे तुम्हाला तो जे काही सब्जेक्ट आहेत ते तुम्ही काय करतात तर सोबत काय करतात स्टडी करतात. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी यांच्या अंडरमध्ये येणारे जे टॉपिक्स आहेत ना, हे कशासोबत जर तुम्ही याच्यानंतर गव्हर्नन्स अंडरस्टँड केलं ना, हे व्यवस्थित समजतात. आणि गव्हर्नन्स सोबतच GS4 मधला जो टॉपिक्स आहेत म्हणजे आपण त्याला म्हणतो एथिकल गव्हर्नन्स, म्हणजे हे पब्लिक म्हणजे जे लास्ट
म्हणजे थर्ड आणि सॉरी आपण याच्यात म्हणू शकतो, हे जर बघितलं आपण तर पब्लिक आणि सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज आणि प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स हे जे 2 टॉपिक्स जर बघितले ना, आणि त्याच्यानंतर हे ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, हे 3 टॉपिक कशाशी ओव्हरलॅप होतात. तर हा जो GS2 मधला पॉईंट आहे ना, गव्हर्नन्स, हा गव्हर्नन्सशी ओव्हरलॅप होतात. फक्त फरक एवढा आहे की गव्हर्नन्स तुम्ही हे जर केलं ना, तर त्याच्या ॲडिशनमध्ये हा जे एथिकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याचे डायमेन्शन्स पण येतात, कारण याच्यातले बरेचसे कीवर्ड्स हे ओव्हरलॅपिंग होतात किंवा सिमिलर दिसतात. पण याच्यामध्ये याचं आन्सर लिहित असताना तुम्हाला एथिकल डायमेन्शन हे फार एम्फसाइज करावं लागतात. GS2 मध्ये तसं नाही. GS2 मध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल डायमेन्शन्स काय करावं लागतात, तर हायलाईट करावे लागतात. म्हणून पॉलिटी, गव्हर्नन्स आणि जे एथिकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते जर सोबत केलं तर हे आपल्याला व्यवस्थित समजतं. त्याच्यानंतर GS2 मधला इंटरनॅशनल रिलेशन्स आणि GS3 मधला जो काही सिक्युरिटीचा जो पार्ट आहे ना, हा तुम्ही जर सोबत प्रिपेअर केला, म्हणजे पहिले इंटरनॅशनल रिलेशन्स अंडरस्टँड करून घेतले आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन पण अंडरस्टँड करण्यासाठी, तर त्याच्या अगोदर तुम्ही मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री अभ्यासला, त्याच्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स नंतर जर तुम्ही सिक्युरिटी या पॉईंटवर आले, हे जर तिघी सब्जेक्ट तुम्ही सायमल्टेनियसली प्रिपेअर केले म्हणजे कॉन्सिक्युटिव्हली वन आफ्टर अनदर, इथं तुमची अंडरस्टँडिंग ही अजून चांगली होते. म्हणजे आणि तुम्हाला काय करावं लागतात, जे एफर्ट्स आहेत ना, हे एफर्ट्स कमी पडतात. म्हणून मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि जो सिक्युरिटीचा पार्ट आहे तो सिक्युरिटीचा पार्ट तुम्ही सोबत करा. मग त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये हे एवढे डायमेन्शन्स येतात. टेक्नॉलॉजी, मग प्रिलिम्समध्ये असणारं जनरल सायन्स आणि त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, हे जरी तुम्ही सोबत जर प्रिपेअर केले ना, हे महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित होऊ शकतं. आणि एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हा एक सेपरेट पॉईंट या ठिकाणी येतो. म्हणजे हे जर आपल्याला लक्षात आलं की जे प्रत्येक सिलेबस आहे, सिलेबसमधले जे काही डिफरंट डायमेन्शन्स आहेत, म्हणजे डिफरंट सब्जेक्ट्स आहेत, त्या डिफरंट सब्जेक्ट्सचा त्याच पेपरमध्ये असणाऱ्या सब्जेक्टशी कसं इंटरलिंकेजेस आहे आणि त्या पेपर म्हणजे पर्टिक्युलर पेपरमधला जो एखादा सब्जेक्ट आहे त्याचा उरलेल्या दुसऱ्या पेपरमधल्या सब टॉपिकशी कसं रिलेशन आहे, हे जर तुम्ही सिक्वेन्समध्ये जर व्यवस्थित केलं ना, तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या काय होतात तर इझी होतात. कारण GS म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स इंडियामध्ये तुम्ही लँड रिफॉर्म्सचे स्टडी करतात, जे GS3 मध्ये सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, तर लँड रिफॉर्म्स हे काय करावं लागतात, तर स्टडी करावं लागतात. तर अशातून तुम्ही काय करू शकतात, तर ओव्हरलॅप करू शकतात. आता हे ज्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, तर त्यावेळेस आपण हा जो मेंटरशिप प्रोग्राम डिझाईन केला आहे तो ह्याच पद्धतीने केलेला आहे. जे काही सेम नेचरचे सब्जेक्ट आहेत किंवा ज्यांचं ओव्हरलॅपिंग होतं त्यांना आपण काय केलेलं आहे, तर क्लब केलेले आहेत आणि त्या क्लब केल्यानुसार आपण त्याला काय करणार आहोत, तर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून जे कॅन्डिडेट आहेत त्यांचे ब्रॉडर अंडरस्टँडिंग पण होईल आणि त्यांचे जे एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स पण या ठिकाणी काय होणार, तसे होणार. तर हा जो सिलेबसचा डायमेन्शन आहेत ना मित्रांनो, तर हे तुम्हाला काय करायचं तर लक्षात ठेवायचं. आता जसं आपण हे GS2 साठी केलेलं आहेत, तर जे कॅन्डिडेट सेल्फ स्टडी करतायत किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी क्लास करतात, तर त्यांनी काय करायचं, सिमिलर टेक्निक त्यांनी सिलेबस अंडरस्टँडिंग करूनसाठी काय करायचं मित्रांनो, तर तुम्हाला हे करायचं आहे. याच्या रेफरन्स जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्या ॲपमध्ये हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ते तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन बघू शकतात. त्यानंतर त्याचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने हाच अप्रोच तुम्ही काय करणार आहे, तर दुसरे जे काही पेपर्स आहेत तर दुसऱ्या पेपरला तुम्ही त्याला अप्लाय करणार आहात. पण जे आपल्या प्रोग्रामचे मेंबर्स आहेत, म्हणजे सारथी मेंटरशिप प्रोग्राम आणि त्याच्यानंतर पाथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम, तर त्या कोर्सच्या डिझाईननुसार जे जे रिक्वायरमेंट आहेत त्यांना या गोष्टी काय केल्या जातील, ते प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे रेफरन्स मटेरियल हे जे काही असेल तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन या गोष्टी बघू शकणार आहेत. तर मित्रांनो, आपले सारथी मेंटरशिप प्रोग्राम आणि पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम जे आहेत तर त्याचे ॲडमिशन्स आपल्या सुरू आहे. तर ज्या कॅन्डिडेट्सला ॲडमिशन घ्यायची असतील तर ते काय करा, तर त्यांच्याशी संदर्भात असणारे जे काही आपण म्हणू शकतो फ्री मटेरियल असेल, त्याचं जे काही गायडन्स म्हणजे इंट्रोडक्टरी लेक्चर्स असतील ते यूट्यूबवर पण आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे मटेरियल जर तुम्हाला बघायचं असेल तर ते आपल्या ॲपमध्ये काय केलेलं आहे ते दिलेलं आहे. तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन ते डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला फ्री सगळे ज्या गोष्टी त्या बघायला मिळतील. तुम्ही ते डाउनलोड नाही करू शकणार, पण तुम्हाला बघायला मिळतील. ते बघितल्यानंतर तुम्हाला त्याची जी क्वालिटी ती क्वालिटी ही अंडरस्टँड व्हायला मदत होईल. म्हणजे हा जर प्रोग्राम तुम्ही केला व्यवस्थित, सारथी मेंटरशिप प्रोग्राम ज्यांनी NCERT किंवा स्टेट बोर्ड केलेलं नसेल आणि पथदर्शक मेंटरशिप मेन्स मेंटरशिप प्रोग्राम SA पासून तर GS4 पर्यंत, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं ना, तुमचे नोट्स अगदी स्टँडर्ड आणि सगळं कॉम्प्रिहेन्सिव्हली तुमच्याकडनं काय इन्क्लुडिंग आन्सर रायटिंग ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज ह्या तुमच्याकडनं कव्हर करून घेतल्या जातील. कारण याच्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये तुम्ही या गोष्टी काय करू शकतात तर बघू शकतात. त्याच्यामुळे आता जो आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे ना, तर पुढचा व्हिडिओ आपला स्पेसिफिकली जेव्हा आपण पॉलिटी सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी याच्याशी संदर्भातला जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. आता हे जे कॉमन थिंग्स आहेत, या कॉमन थिंग्स आपल्या नियर अबाउट काय होतात तर एंड होत आलेला आहे. म्हणजे कॉमन थिंग कशासाठी, ज्या पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम आणि सारथी मेंटरशिप प्रोग्रामसाठी आहेत त्या. आता स्पेसिफिक जे व्हिडिओज असतील ते पण आपण काय करणार आहोत तुम्हाला त्या ठिकाणी मी समजावून सांगेल. आता तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही काय करू शकता,
त्या क्वेरीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण विचारू शकतात, किंवा आपला हा जो नंबर आहे 9511900488 याच्यावर तुम्ही कॉल करून मला डाऊट विचारू शकतात. त्याच्यानंतर जर आपलं तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर ॲप केलं, त्याची जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चॅट सेक्शन दिलेलं आहे. तिथे तुमचे जे क्वेरीज असतील त्या क्वेरीज तुम्ही रेज करूया, आणि हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्रामला तुम्ही एनरोल करा, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तर आता आपण थांबूया. थँक्यू.